अल्फा मेल झाला, त्याला प्रत्युत्तर म्हणून हे पोएट श्लोक वगैरे झाले. पण ह्याच्या पलीकडे एक तिसरी पातळी अशी आहे की जे पुरुष संवेदनशील आहेत, हळवे आहेत आणि तरी बॅडास आहेत. मी तुला एक बॉलिवूड हॉलिवूड असं कुठचं तरी कॅरेक्टर सांगू आणि त्याचं तू ऑब्झर्वेशन मला सांगायचं, आणि जर का ते तुझे पेशंट असतील तर तू त्यांना काय ॲडवाईस केला असता. पहिलं आपलं कॅरेक्टर आहे मुन्ना भाई MBBS. बाबा काय म्हणतायत ह्याची एवढी काळजी करायची गरज नाही आहे. मला वाटतं आपण ना एक डॅड इश्यूजवरती वेगळा अगदी कुछ कुछ होता है मधल्या राहुलला तू काय ॲडवाईस देशील? बॅलन्स्ड हेल्दी मॅस्क्युलिनिटी ही 4 पायांवर सहसा अवलंबून असते. एक आहे सेल्फ अवेअरनेस, ही अशी गोष्ट आहे ज्याची खरं तर ना टंचाई आहे सगळीकडेच. मी 3 दिवस बाहेर येऊ शकले नाही नेमल बघितल्यानंतर. इतका माझ्या मनावर त्याचा परिणाम झाला. मला असं वाटत होतं की आजच्या काळात अशा मूवीज का बनतात. पेट्रियार्की इज लॅक ऑफ मॅस्क्युलिनिटी. पण माणूस हा जन्मापासून मरेपर्यंत सेक्शुअल बिईंग आहे. खूपशी नाती असतात ज्यांची एक शेल्फ लाईफ असते, म्हणजे खूप सुंदर नाती असतात, त्यांचा एक पर्पज असतो आणि तो पर्पज संपला की आपण वेगवेगळ्या मार्गांना जातो. मुलींमध्ये आई बघणारी पण काही मुलं आहेत है ना. खूप मोठा विषय काढलास. सगळंच काय मी सांगून दाखवणार नाही. थोडं आता तू समजून पण घेतलं पाहिजेस. किंवा इव्हन सेक्स ही गोष्ट खूप चुकीची आहे हेच मुलांना वर्षानुवर्ष वाटत असतं, आणि मग अचानक जेव्हा नेट प्रॅक्टिस न करता थेट टेस्ट मॅचला खेळायला जायचं तर तुम्ही पहिल्या ओव्हर मॅच स्लिपमध्ये कॅच देऊन आउट होणार आहात. प्लीज हे बघा, म्हणजे ऐका. म्हणजे हॅलो दादा. हॅलो. कसा आहेस? मी छान आहे. तू कशी आहेस? मस्त. आजचा आपला विषय एकतर बॉयज टॉक सेगमेंट आहे, आणि आजचा आपला विषय आहे मेन अँड देअर लव्ह रिलेशनशिप्स. सो सुरुवात करताना आमचे कॅमेरामॅनच खुश झालेत कारण त्यांना फ्री थेरपी सेशन मिळणारे असं एक साधारण त्यांना वाटलं असेल. सो सुरुवात करताना रील्स असतात असे खूप सारे येतात सोशल मीडियावर, ज्याच्यामध्ये ना कायम ते कंपॅरिझन दाखवलं जातं की मुली आणि मुलं. तर मुलींचे असे भरपूर सारे कपडे, वेगवेगळे कलर्स आणि वेगवेगळे डिझाईन्स, टेक्स्चर्स या सगळ्यात, आणि मुलांचा एक ब्लॅक शर्ट. किंवा सॉरी म्हणायचं असेल तर मुली सॉरी कसं म्हणतात तर त्या अशा फिरून येऊन सॉरी म्हणतील की माझं असं झालं तसं झालं, मग तू हे केलंस म्हणजे, पण तरी पण चल सॉरी असं. पण मुलं करतात की सॉरी म्हणतात आणि विषय संपवतात. तर ते हे इतकं सिम्पल दाखवलं जातं सोशल मीडियावर की मुलांचं आयुष्य आणि मुलांचं लव्ह रिलेशनशिप, त्यांच्या मनात असलेल्या भावना इतक्या सिम्पल आहेत असं सोशल मीडियावरती एक परसेप्शन आहे. हे कितपत खरं आहे आणि किती कॉम्प्लेक्सिटी आहे त्यांच्यात, हे आज आपण थोडंसं जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मला असं वाटतं की आपण खूप विषयांवरती चर्चा केली होती की आपण काय घेऊ शकतो काय नाही घेऊ शकत, आणि त्यात आपल्याला असं उलगडत गेलं की इतकं बोलण्यासारखं आहे मुलांविषयी स्पेसिफिकली. तर मग आपण एक जॉट डाऊन केलं, आपण निश पकडत आलो आणि आपण फायनली असं म्हटलं की आपण फक्त लव्ह रिलेशनशिप्स आज बोलणार आहोत. त्याच्या पुढे आपण अनेक आपल्याला विषय गवसत जाणार आहेत. सो जसं की मी हे रीलचं म्हटलं की दिसताना किंवा दाखवताना असं खूप आम्ही खूप सिम्पल आहोत असं जे दाखवलं जातं तर ते खरंच आहे का? मला तो फ्रेंड्समधला सीन आठवला की रॉस आणि रेचल त्यांची पहिली किस ते कॅफेमधले, आणि मग ते नरेट करत असतात एकमेकांच्या, मुलीचा सेक्शन वेगळा मुलांचा वेगळा. ती सगळं त्याचं वर्णन करते, कसं आता सगळं वातावरण निर्मिती करते, आधी पहिले दार लावायला सांगते, मग मला वाईन आणायची वगैरे ते करते. तिघं मुलं एका शब्दात हो ते एका शब्दात निपटवतात. हॅव्हिंग सेड दॅट, वर्ण कितीही सिम्पल वाटलं तरी कुठलीच व्यक्ती एवढी सिम्पल नसते. ती भावनांची जी गुंतागुंत असते ती जितकी खोल जावं तितकी आणखीन गुंतागुंतीची होत जाते. आणि हे पुरुष वरवरनं सिम्पल जरी वाटले तरी आतमध्ये त्यांच्या प्रचंड कॉम्प्लिकेटेड आणि केओटिक गणितं त्यांच्या पण असतात, मुलींच्या पण मनात असतात. एक सुरुवातीलाच
आपण हे स्पष्ट करू शकतो की आपण बोलताना पुरुष आणि स्त्री हे दोन्ही नावं जरी किंवा लिंगभाव जरी घेतले तरी सगळे प्रकार सगळ्यांमध्ये आहेत आणि कुठला जनरलाइज आपण इकडं करणार नाही. बरोबर. आपण ट्रेंड काय आहे याबद्दल बोलणार आहोत. आणि ही पण एक गोष्ट सुरुवातीलाच कदाचित उपयोगी पडेल की मॅस्क्युलिन आणि फेमिनिन या ज्या टेंडन्सीज असतात त्या प्रत्येक व्यक्तीमध्ये असतात. पुरुषामध्ये पण असतात आणि स्त्रीमध्ये पण असतात. त्याचा जो एक मिक्स कसा असतो तो प्रत्येक व्यक्तीनुसार बदलत असतो. आणि तरी एक्झाम्पल देऊन सांगू शकशील म्हणजे एखादा पुरुष जेंटलमन असतो तेव्हा त्याच्यामध्ये थोड्याशा फेमिनाईन क्वालिटीज असतात असं तू म्हणतोयस की कसं म्हणतोयस? की आता ज्या आपण रूढार्थाने काही गोष्टी ज्या स्त्रीशी जोडतो, स्वयंपाक असेल, नर्चरिंग असेल, मातृत्व, ते पुरुषांमध्ये पण असतं. काही जणांना खरंच कुकिंग जेन्युअनली फ्लेअर असतं, त्यांना छान जमतं, त्यांना मुलांबद्दल एक नर्चर करायची ओढ असते. आणि जे आपण रूढार्थाने पुरुषांबद्दल बोलतो की मोठं पॉवरच्या पदावर असणं, CEO असणं वगैरे, ते स्त्रियांमध्ये पण बघायला मिळतं. तो जेव्हा एखादी स्त्री त्यामुळे CEO वगैरे असेल तर त्याला आपण ज्या मॅस्क्युलिन क्वालिटीज म्हणतो त्या ती चॅनलाइज करत असते. बरोबर. तर असा स्पेक्ट्रम सगळीकडे बघायला मिळतो आणि त्यामुळे हे गणित एक प्रकारे इंटरेस्टिंग पण होऊन बसतं आणि समजायला अवघड पण होऊन बसतं. बरोबर. सो आता हे जे लव्ह रिलेशनशिप आहे ह्याची सुरुवात कुठे होते? तर म्हणजे आता तो काळ बदलला आहे कदाचित. आम्ही कॉलेजमध्ये गेल्यावर आम्हाला या सगळ्या बटरफ्लाईज सगळे सुरू व्हायचे की अरे माझ्या कॉलेजमध्ये मुलगा आहे वगैरे. त्यात मी तर गर्ल्स स्कूलमध्ये होते त्यामुळे शाळेत तो काही सीनच नव्हता. पण हल्लीची मुलं म्हणजे 6वी-7वीपासूनच सुरुवात करतात हे सगळं बोलायला की मला हा मुलगा आवडतो, तो आवडतो, हा माझा बॉयफ्रेंड आहे. किंवा त्यांना अगदी बॉयफ्रेंड जरी नसला तरी सुद्धा त्यांच्यापर्यंत तो विषय पोहोचलाय जो आमच्या वेळी तरी नव्हता आणि आमच्या आधीच्या पिढीत तर आय डोंट नो खूपच रेअर असेल. सो आता हा म्हणजे तू आता शाळेत पण शिकवतोस आणि काउन्सिलिंग करतोस. सो तुला काय अनुभव येत आहेत की मुलं ह्या स्पेसिफिकली गोष्टीकडे कसं पाहतायत, त्यांना किती लवकर एक्सपोजर मिळतंय प्रेमाबद्दल? एक्सपोजर तर खूप मिळतं आधीपेक्षा. पण असं नव्हतं की आधी रिलेशनशिप्स किंवा नव्हती. मला आठवतं की आमच्या शाळेच्या वयामध्ये असताना की शाळेमध्ये अशी गॉसिप सुटायची, क्लासेसमध्ये गॉसिप सुटायची, यांचं काहीतरी चालू आहे बरं का, 8वी-9वीचं वगैरे वय असेल. ते गॉसिप तेव्हा पण असायचं, आत्ता पण आहे. आत्ता थोडी धिटाई वाढली आत्ता, त्यामुळे एक हे यात काही फार गैर नाही आहे. ह्याबद्दल जो एक कम्फर्ट तो आधीपेक्षा नक्की वाढला आहे. पुस्तकांमध्ये जसा तो एक प्रोलॉग असतो ना किंवा काही काही सिरीजच्या एपिसोड्सना एक कोल्ड ओपनिंग असते, टायटलच्या आधीचा एक सीन असतो, तशी जी अट्रॅक्शनची जी गोष्ट आहे त्याचं एक जे कोल्ड ओपनिंग असते. आपल्याला वाटतं की आपण 7वी-8वीत गेल्यावर मग एकदम टीनेजर्स हॉर्मोन्स वगैरे आपले एकदम ॲक्टिव्ह होतात आणि तेव्हापासून सुरुवात होते. ह्याची खरी सुरुवात होते अगदी ह्याच्या खूप लहान वयात, अगदी वयवर्ष 3-4 असल्यापासून पुढच्या काही वर्षांमध्ये. काय म्हणजे आता आपल्याला काय वाटतं की आपली सेक्शुअलिटी बाहेर कधी येते, तर आपल्याला वाटतं की ओके टीनेजर झाल्यावर आपल्याला अट्रॅक्शन जाणवायला लागतं आणि मग पुढे पुढे तसं तसा ती इव्हॉल्व होत जाते तसं. पण माणूस हा जन्मापासून मरेपर्यंत सेक्शुअल बिईंग आहे आणि ती सेक्शुअल एनर्जी वेगवेगळ्या टप्प्यांवरती प्रवास करत असते. वयवर्ष 3-6 मध्ये तिचा थोडासा एक ग्लिम्स त्याची दिसते आणि थोडीशी अट्रॅक्शन वाटायची सुरुवात तेव्हापासून होते. कशा अर्थाने तू हे म्हणतोयस? म्हणजे मला कळत नाहीये की 3 वर्षाचा मुलगा आय लव्ह यू म्हणताना मी नाही इमॅजिन करू शकतो. म्हणणार नाही पण अट्रॅक्ट होऊ शकतो की वर्गातली एखादी मुलगी एकदम अशी गोड वाटायला लागते आणि मग तिला काय ती पण मग तिला झेड करते वगैरे आणि मग हे जेव्हा होतं तेव्हा मग त्याची तो मग दुखावतो, मग त्या मुद्दाम तिची वेणी ओढेल, तिची बॅग पळवेल असे. कारण मला नाही का मला दाखवायचंच नाही मला असं आहे, पण ते अट्रॅक्शन तिकडे आलेलं असतं. त्याच्यात एकदा तो त्याची इंटरेस्ट झाली की मग पुढची 3 ते 6 वयापर्यंत थोडीशी ॲक्टिव्ह असते. मग पुढची 6-7 वर्ष 8-10 वर्ष ही जरा झोपी जाते एनर्जी. आणि मग टीनेजर्स जेव्हा येतात तेव्हा ते खडबडून जागे होतात
आणि मग तिथपासून त्यांचं थैमान सुरू होतं त्या हॉर्मोन्सचं. थैमान हा काय शब्द आहे. एक नंबर. सो आता मला तो रेफरन्स लागला की ते पुन्हा रील्सवरती मी येईन की ती लहान मुलांची जी काय मग तो किस करायला जातो, मला असं होतं की ह्यांना का असं वाटतंय, पण ते त्यात थोडंसं फिलिंग असतं असं तुझं म्हणणं आहे. हां, मग तर आपण हे म्हणलं की फिलिंग सगळीकडे कॉम्प्लिकेटेड असतात, तरी एकंदर हो की भावनांची जी गुंतागुंत असते, स्पेशली ती व्यक्त करायची पद्धत जी असते ती थोडी स्त्रियांमध्ये जास्ती कॉम्प्लिकेटेड, जास्ती तरल, जास्ती ॲबस्ट्रॅक्ट बघायला मिळते. पुरुषांची थोडी जास्ती डिरेक्ट आणि डिरेक्ट असते, थोडी जास्त डिरेक्ट असते. आणि त्यांना शब्द जास्ती प्रिय असतात किंवा जे ज्याला एक मूर्त स्वरूपात व्यक्त करता येईल अशी पुरुषांची स्टाईल जर जास्ती बघायला मिळते. स्त्रियांना थोडासा ॲबस्ट्रॅक्ट किंवा वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त करणं किंवा ती जी गुंतागुंत असते स्पेशली एक्सप्रेशनमधली ती वेगळ्या प्रकारे. म्हणजे तू कसं म्हणतोस? तो एक क्लासिक होणारा एक गुंतागुंत असते की सगळंच काय मी सांगून दाखवणार नाही, थोडं आता तू समजून पण घेतलं पाहिजेस. हे जास्त कारण मग तू वेगवेगळ्या प्रकारे माझ्या या जेस्चरमधनं आज मी हे नाही केलं काहीतरी, आज मी छोटीशी गोष्ट नाही केली, आज मी छोटीशी गोष्ट केली पण ती तू नोटीस नाही केलीस. ह्या अशा बारीक बारीक गोष्टींमधनं जे एक व्यक्त व्हायची जी एक पद्धत असते आणि थोडं समजून घ्यायची अपेक्षा पण असते, बरोबर, त्याचं प्रमाण स्त्रियांमध्ये थोडं जास्ती बघायला मिळतं. पण हे कसं डिफर होतं? म्हणजे मुलांमध्ये का म्हणजे अशा छोट्या छोट्या गोष्टी ते का नोटीस नाही करू शकत? भावना समजून घ्यायला आत्तापर्यंतच्या सगळा इतिहास पाहिला तर पुरुषांना थोडं जास्ती अवघड गेलेलं आहे. की लॉजिकल जेव्हा वेळ येते तिथं थोडं सोपं गेलेलं आहे. पण भावनांची जी गुंतागुंत जिकडं रॅशनल लॉजिक पटकन चालत नाही तिथं, म्हणजे जिकडं भाषेचं निबंध लिहायचं तिकडं गणिती डोकं फारच चालू शकत नाही. बरोबर. तर तसं काहीसं होत असल्यामुळे तिकडं पुरुषांना जास्ती काम करायला लागत आलेलं आहे किंवा लागू शकतं अजूनही. बरं, ओके. पण म्हणजे हे तू जे म्हणतोयस की एक्सप्रेस करणं हे पुरुषांमध्ये म्हणजे माहीत नाही मला, मी हे माझं ऑब्झर्वेशन आहे की पटकन नाही आहे. म्हणजे ते डिरेक्ट असेल कदाचित पण पटकन नाही आहे, किंवा हे छोटे छोटे डिटेल्स तर जाऊच ते म्हणजे ते नाहीच नोटीस होत त्यांना. पण मला तू आवडतेस हे म्हणणं सुद्धा त्यांच्यासाठी अवघड आहे. आणि मुली बऱ्याचदा मला असं दिसतं की मुली उलट फ्रँक असतात आणि पटकन व्यक्त करून मोकळ्या होतात. हे जे पटकन व्यक्त करणं आहे ना, हे मुलांना तितकं पटकन जमतं का? आधी थोडं वेगळं चित्र होतं. आधी मुलींना जास्त अवघड जायचं आणि अशी एक अपेक्षा असायची की पहिली स्टेप ही पुरुषांनी घेतली पाहिजे. अशी अपेक्षा आधी तर खूप बघायला मिळायची. कारण काय, शायनेस, लाज, लज्जा जे काही ते असण्याचे थोडंसं कधी ग्लोरिफाय पण केलं जायचं. ते आधी स्त्रीच्या बाबतीत व्हायचं की ती लाजली म्हणल्यावर ते काहीतरी खूप रोमॅन्टिक आहे. हा तो एक जे आपण जोडलं जायचं ते जुन्या 60-70च्या काळापासून थोडं जास्त चालत होतं. आता ते बऱ्यापैकी बदललंय. ओके. आता ती धिटाईचं थोडंसं गणित बदललेलं आहे थोडंसं. आणि मग तिथं शेम आणि रिजेक्शनची भीती ही थोडी पुरुषांमध्ये वाढली. आणि त्या ह्या रिजेक्शनच्या भीतीने की ती नाही म्हणली तर काय, आणि त्याचा जो परिणाम आहे त्यापेक्षा आहे तेच बरं किंवा रिस्क नको व्हायला, हे थोडंसं आधीपेक्षा वाढलंय. ही धिटाई कमी होण्यामागची कारणं तशी बरीच आहेत. की पौरुषत्वाच्या ज्या व्याख्या होत्या त्या आधीपेक्षा थोड्याशा इव्हॉल्व्ह होत आलेल्या आहेत. बरोबर. आणि थोडंसं ते पारडं जे होतं ते थोडंसं समान व्हायला लागलं असल्यामुळे एक प्रकारे तो थोडासा वेलकम शिफ्ट पण म्हणता येईल की ही कुठनं अपेक्षा नाही की त्याला आवडत असेल तर त्यांनी व्यक्त केलं पाहिजे बरं का, तर तुला कोणी थांबवलंय. ते आधी जे व्हायचं ते आता उलट कमी झालंय. हा म्हटलं तर एक वेलकम शिफ्ट आहे. राईट. सो मुलींच्या बाबतीत, पण मुलांच्या बाबतीत खरं तर अशी वेळ येणं किती छान आहे की ज्या व्यक्तीला वाटेल त्या व्यक्तीने मोकळेपणे सांगून टाकलं. पहिलं पाऊल ती व्यक्ती घेईल, मग मी माझी मूव्ह करेन वगैरे, हे जे थोडे गेम्समध्ये अडकून पडणं असतं त्यात खूपशी नाती, खूपसे चान्सेस हरवून बसतात. त्यामुळे वाटलं तर सांगून पाहिलं आणि ते करता नाही आलं तर ते अगदी मोकळेपणाने पचवलं. बरोबर.
हे होऊ शकलं तर किती छान आहे. खरी गोष्ट आहे. तुझ्याकडे आजची पिढी जेव्हा काउन्सिलिंग किंवा थेरपीसाठी येते तेव्हा तुला सगळ्यात जास्त म्हणजे मुलांमध्ये स्पेसिफिकली त्यांच्या लव्ह लाईफमध्ये काय फॅक्टर्स कॉमन दिसतात? एक जे आपण म्हणलं की भावनांची गुंतागुंत जी आहे, तर 2 इश्यू मला आत्तापर्यंतच्या कामात खूपदा जाणवलेत. पहिले आपण म्हणू की इमोशनल भाग जो आहे त्यासाठी व्हल्नरेबिलिटी समजून घेणं गरजेचं आहे. जे पुरुषांना खूप आत्तापर्यंत अवघड जात आलेलं आहे की थेरपीला येत आहेत मान्य आहे, पण आले तरीसुद्धा व्यक्त करायला जो वेळ लागतो किंवा जे भडाभडा बोलून मोकळं होणं तिची नॅक असते ती एवढी कॉमन नसते. आणि मुळात आपल्या इमोशन्स व्यक्त करायला आपल्या इमोशन्स समजले आहेत का इथनं सुरुवात असते. कारण एखादी इमोशन आली तर ती दाबून टाकायची एवढी सवय लागलेली असते आणि सहसा ती व्यक्त करायचा एकमेव मार्ग सापडलेला असतो तो म्हणजे राग किंवा पॉवर किंवा अग्रेशन किंवा एकदम बंद होऊन जाणं म्हणजे किंवा विधोळ करून. ह्या 2 एक्स्ट्रीम्समध्ये अडकून पडल्यामुळे आत्ता मला नेमकं काय वाटतंय म्हणजे आत्ता मला काहीतरी होतंय त्याला नेमकं नाव आहे का, ती व्होकॅब्युलरी आहे का, तिथं खूप गडबड होताना दिसते. ओके. त्यामुळे व्यक्त व्हायचं म्हणलं तर ते प्रसंगाचं वर्णन करते, पण आत नेमकं काय झालं, काय वाटलं हे सांगताना अवघड जातं. त्यामुळे ती भावनांची व्होकॅब्युलरी आणि त्याच्यामागं ते त्याचा निवाडा करणं, बायफर्केट करणं, हे असं आहे तसं असं आहे, हे एक अवघड जातं. नात्यामध्ये जेव्हा काही अडचणी येतात ते खूपसं कारण हे असतं की ते फिक्सर व्हायला जातात नात्यातला, की प्रॉब्लेम आहे तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे आणि ते करताना अशाच मुलींकडे ते अट्रॅक्ट झालेले असतात खूपदा की जिकडे त्यांना काहीतरी प्रॉब्लेम सॉल्व्ह करा असं वाटलेलं आहे की ही कुठल्या तरी प्रकारे अडचणी दिसते आणि हिअर आय शुड स्टेप अप अँड बी द पर्सन हू सॉल्व्ह द प्रॉब्लेम्स, तो तिला वाचवतो या सगळ्यातनं. आणि ह्याच्यातनं नात्याच्या त्या डायनामिकवरती गडबड होते, त्यात गडबड होते खूप. मला वाटतं तो जो एक अल्फा मेल कॉन्सेप्ट आहे की मी सगळ्याची जबाबदारी घेणं, मी स्ट्रॉंग आहे हे सतत पोर्ट्रे करणं किंवा माझ्यामुळे अख्खं जग चाललंय असा एक आविर्भाव असणं. मला वाटतं ॲनिमल सारखे जे मूवीज येतात आलेले आहेत आतापर्यंत मार्केटमध्ये, सो ह्या सगळ्यामुळे एक तो ते जे एक काय म्हणतात त्याला, एक तो पायंडा पडतो किंवा तो आलेला आहे चालत पण त्याला अजून एक व्हॅलिडेशन मिळतं, तर ते जास्त होतं का? म्हणजे त्यामुळे मग रडणं पण नाही, बोलणं पण नाही, म्हणजे रडणं हे कमकुवत तर समजलं गेलेलंच आहे, म्हणजे अनेक वर्षांपासून ही गोष्ट चालत आली. मला वाटतं आता थोडासा फरक पडला असावा, पण तरीसुद्धा जितकं म्हणावं तितका नाही पडला आहे. त्यामुळे मग ते रडूच आलं नाही, म्हणजे मुली पटकन एक्सप्रेस होतात रडून आणि मग त्यांना, म्हणजे माझा स्वतःचा अनुभव आहे की मी रडले की मला इतकं मोकळं वाटतं. सो माझ्या आईला रडू येत असेल तर मला कधीच पॅनिक वाटत होत नाही. मला उलट म्हणायचं असतं की तू रड, मोकळी हो. सो हे मुलांमध्ये नसतं, मुलं रडत नाहीत आणि मग त्याचा खूप व्हल्नरेबिलिटीशी खूप संबंध आहे की मोकळं होणं, व्यक्त होणं, जे वाटेल ते भडाभडा बोलणं, ह्या सगळ्या गोष्टी. पण मग त्यातनं प्रॉब्लेम्स क्रिएट खूप होतात आणि मग ते काय असतात, न बोलल्याचे प्रॉब्लेम्स काय असतात. त्यामुळे भरपूर अनपॅक करण्यासारखं खूप काय काय. आपण ॲनिमलवरती बघितलं किंवा रडणं सप्रेस करण्यावरती बघितलं, हे सगळ्यांना पण जोडणाऱ्या काही ज्या जागा आहेत ते बघू शकतो. त्यासाठी थोडंसं ह्या अल्फा मेलची थोडीशी मेंटॅलिटी आपण समजून घेऊयात किंवा ॲनिमलचं जे म्हणणं आहे, आता तो चांगला आहे का वाईट आहे, त्यात किती प्रॉब्लेमॅटिक आहे नाही, हा तर वेगळा विषय झाला. वेगवेगळ्या लोकांची वेगवेगळी मतं आहेत. पण ॲनिमलचं त्या कॅरेक्टरचं म्हणणं काय आहे की खूप माणूस जेव्हा कळपामध्ये राहायचा त्यावेळी एक असा अल्फा पुरुष असायचा की ज्याच्याकडे सगळी ताकद होती, त्याच्या भोवती सगळ्या स्त्रिया अट्रॅक्ट व्हायच्या आणि तो सगळं कळपाचं रक्षण करायचा. आणि ते पाहून मग काही जे पोएट्स लोक होते, आर्टिस्ट लोक होते, त्यांची जळजळ व्हायला लागली आणि मग त्यांनी ते कसं चुकीचं आहे दाखवायला सुरुवात केली आणि म्हणून ॲनिमल कसा भारी, असं ते त्याचं आर्ग्युमेंट आहे.
तर हे करताना एक गोष्ट मिसआउट ही होती इकडे की अल्फा मेल झाला, त्याला प्रत्युत्तर म्हणून हे पोएट श्लोक वगैरे झाले. पण ह्याच्या पलीकडे एक तिसरी पातळी अशी आहे की जे पुरुष संवेदनशील आहेत, हळवे आहेत आणि तरी बॅडॅस आहेत, की जिथं त्यांना अग्रेशन चॅनलाइज करायचं तिकडे ते करतात. ठरवलं तर त्यांच्या अपोनंटला ते डिस्ट्रॉय करू शकतात, पण ते नाही करत कारण की त्यांना काइंडनेस माहिती असतो. त्यांच्या आयुष्यात डिसिप्लिन असते, त्यांच्या भावनांच्या रेग्युलेशनमध्ये डिसिप्लिन असते, आणि तरी ते करताना जिकडे व्यक्त करायचं तिकडे ते हात आखडता घेत नाहीत. एक छान एक सौम्य बाजू पण त्यांच्या स्वभावाला असते. लायन किंग मधला जो मुफासा आहे ना, ते खूप छान उदाहरण आहे की तो जिकडं असेल तिकडं संपवतो त्याच्या शत्रूंना, पण मुलाबरोबर खेळतो. त्याच्यामध्ये डोळ्यात एक त्याच्या एक खेळकरपणा पण यायचा तेव्हा येतो. तर असे पुरुष पण असतात ना. हा, म्हणजे ते पुन्हा तुम्ही कॅरेक्टराइज केलंय किंवा तुम्ही एक त्यांना उगाचच कम्युनिटी बनवून टाकली की एकतर अल्फा असाल किंवा मग पोएट असाल. ये क्या आहे, मतलब ये लॉजिक ही नाही आहे. तुम्ही दोन्ही असू शकता आणि तुम्ही दोन्ही असलं पाहिजे. ते कॉम्बिनेशन इतकं ब्युटिफुल आहे की तुमच्याकडे भरपूर पॉवर आहे, पण तुम्हाला ती कुठे वापरायची हे कळणं, ही किती मस्त गोष्ट आहे. सो असं मी नाही म्हणणार की मला सांग की चांगल्या पुरुषाच्या व्याख्या किंवा चांगलं लव्ह रिलेशनशिपसाठी पुरुषांनी नेमकं काय केलं पाहिजे असं मी नाही विचारणार. पण काय कशाने ते ब्युटिफुल होऊ शकतं ते सांग. पौरुषत्वाच्या आता खरं तर सगळ्या व्यक्तींना लागू होतं, पण आता आपण पुरुषांबद्दल बोलतो तर त्याच्याबद्दल बोलूयात की बॅलन्स्ड हेल्दी मॅस्क्युलिनिटी ही 4 पायांवर सहसा अवलंबून असते. एक आहे राजा, एक दुसरा आहे विद्वान, तिसरा आहे प्रेमी, आणि चौथा आहे तो योद्धा. म्हणजे कसं की त्या राजा म्हणजे तुमच्यातला डिसिजन मेकर, तुमच्यातली शिस्त, तुमच्यातली गव्हर्न करायची क्षमता स्वतःमधली. विद्वान जो आहे तो तुमच्यातला इंटेलेक्च्युअल, तुमच्यातला स्कॉलर, तुमच्यातला कुतूहल असलेली व्यक्ती, बहुश्रुतपणा तुमचा. प्रेमी जो आहे तो नुसता रोमॅन्टिक नाही तर त्याच्यातली रसिकता, की तो छोट्या छोट्या गोष्टीमधला आनंद वेचू शकतोय का, त्यांच्याकडे रोमॅन्स त्याच्या आयुष्यात कितपत आहे तो, आणि तो काही व्यक्त किती करतो स्वतःला. आणि चौथा आहे तो युद्ध की जो हा ॲक्शन ओरिएंटेड, हा फार विचार करत बसत नाही. ही इज द डूअर पार्ट ऑफ इट. ओव्हर थिंकिंगमध्ये अडकून पडत नाही. ठरलेली गोष्ट ठरली ती म्हणजे करायची, आणि जिकडे लागेल तिकडे कॉम्पिटेटिव्ह व्हायचं, आणि जिकडे लागेल तिकडे रुथलेसली करून काम संपवायचं. ह्या 4 पायांवर, खुर्ची कशी 4 पायांवरती असते ना, एक जरी यातला पाय जर का आपला जरा इम्बॅलन्स झाला, खुर्ची डुबडुबायला लागणार आहे. त्यामुळे 4ही घटकांचं सोसायटीत खूप महत्त्वाचं स्थान आहे. हे किती मस्त आहे. आता जे ह्या 4 गोष्टी तू सांगितल्यास, समजा एखादी गोष्ट, म्हणजे आता अर्थात प्रत्येक माणसात एखाद दुसरी गोष्ट जास्त असेल, एखाद दुसरी नसेलच, कमी असेल, ह्याचा बॅलन्स साधणं अवघड आहे. पण साधारण तो, म्हणजे तू साध्या साध्या उदाहरणांमधनं देऊ शकतोस का, सांगू शकतोस का की याचा बॅलन्स कसा साधावा? व्यक्तीकडनं ही अपेक्षा नाही की तुम्हाला 4ही गुण आहे ते 25-25-25% असे करून 100 नाही, अशी अपेक्षा नाही. प्रत्येक व्यक्तीचा कल कुठेतरी जास्ती असणार आहे हे अपेक्षित आहे, आणि त्यात गैर काही नाही. पण त्याच स्ट्रेंथमध्ये अडकून न पडता बाकीच्या गोष्टींवरती थोडं काम करत राहणं, हे तरी आपण करू शकतो. आता माझा विषय आवडीचा कुठलाही असला तरी आता मी बाकीच्या विषयांची तयारीच करणार नाही असं होत नाही. किमान पासिंग पुरते मार्क जरी मिळाले. आता इंजिनिअरिंगमध्ये कसं की एखाद्या 2 विषयात डिस्टिंक्शन फर्स्ट क्लास मिळतं, काही काही याच्यावर आपण 40 वरती निभावून नेतो. बरोबर. तसं ह्या गोष्टी की समजा आता मला विद्वत्ता, इंटेलेक्च्युअल आणि अभ्यासीचं का माझी स्ट्रेंथ असेल, आणि ते करताना माझ्यात रोमॅन्स किंवा मला फार एक्सप्रेस होता येत नसेल, तर हा स्वभाव आहे, त्यात काही हरकत नाही. पण काही प्रसंगात मग स्वतःला व्यक्त करणं, थोडं ती नाती जपायला त्याच्यावर मेहनत घेणं, ह्याच्यावर थोडं काम करायला लागतं. ते आपण कम्प्लिटली मला हे मी असाच आणि मी असाच राहणार ह्याच्यात अडकून पडून चालत नाही. किंवा माझ्यात जर का गव्हर्निंग कपॅसिटी आहे आणि मी एखाद्या मोठ्या कंपनीतल्या पदावर आहे, किंवा मी खूप मोठ्या ह्याच्यातला बॉस आहे, तर मी तो बॉस सगळीकडे होऊन नाही फिरू शकत.
की जर का मी तो बॉस असेल तर तो ऑफिसमध्ये आहे, मग त्या बॉसचं जे आहे सगळं बेअरिंग ते मी ऑफिसमध्ये ठेवून घरी येताना मी वडील, नवरा, भाऊ जो काय आहे तो बनून घरी येईन आणि तिथं माझ्यातली जी आहे ही जी रसिक बाजू आहे, प्रेमळ बाजू आहे, तिथं मी आणि हा स्विच करणं खूप आवश्यक आहे. आणि ते जर का ठीक आहे तुमची तो स्ट्रॉंग पॉईंट नसेल तर किंवा त्याच्यावर थोडं काम करत राहणं, त्याच्यावर मेहनत घेत राहणं थोडी तरी, हे आवश्यक आहे. हे म्हणजे थोडं नाहीतर मग असं व्हायचं की ते लढाईला जाताना चिलखत घालून गेलो खरं आहे, पण म्हणून ते चिलखत घरात घालून फिरायचं असा अर्थ होत नाही. बरोबर. किती मस्त सांगितलंयस. ॲक्च्युली खरं आहे हे. पण या सगळ्यासाठी ना मला असं वाटतं करायची लोकांना इच्छा पण असेल, पण माहिती तर असलं पाहिजे की हे करायची गरज आहे. आय मीन हे सेल्फ अवेअरनेस हा जो मुद्दा आहे ना याच्यात, हा खूप महत्त्वाचा ठरतो. कितपत असतो सेल्फ अवेअरनेस मुलांना? सेल्फ अवेअरनेस ही अशी गोष्ट आहे ज्याची खरं तर ना टंचाई आहे सगळीकडेच. आणि ती गोष्ट अशी थोडी शिकवत जायची गोष्ट आहे. आणि आता थेरपीमध्ये काम करताना जाणवतं की आपल्या ह्या अनकॉन्शियसचे अवेअर नसण्याचे इतके थर असतात की एक उलगडत जावं तर दुसरा सापडतो, दुसरा की तिसरा सापडतो. आणि आयुष्यभराचं काम होऊन बसतं ती सेल्फ अवेअरनेस शार्प ठेवत राहणं. पण त्यासाठी जर का आधीपासून काम होऊ शकलं तर खूप फरक पडू शकतो. आणि तो नसल्यामुळे प्रचंड समस्या, प्रचंड प्रॉब्लेम्स निर्माण होतात. तर आणि ते किती प्रकारे होऊ शकतात त्याला काही अशी गणतीच नाही आहे. पण सेल्फ अवेअरनेस ही अशी गोष्ट आहे की मुळात माझ्याकडनं एखादी गोष्ट होती आहे हे जे आपल्याला वाटतं ते करताना त्यात मी काय करतोय ह्याचा भारच नसता खूपदा. की मला राग आला हे आपण म्हणतो, पण मी चिडलो हे पण नाही म्हणत. की मला तो राग कशामुळे आला, त्याच्यामागे माझी काही अपेक्षा होती का, की त्या व्यक्तीकडनं अशी माझी सेट अपेक्षा होती, त्यात मी काय बदल करू शकलो असतो का, हा एक किमान विचार करायला लागतो. तो जर का सेल्फ अवेअरनेस नसेल तर होऊ शकत नाही. आता अवेअरनेस म्हटल्यावर मला थोडंसं रॅबिट होलमध्ये गेल्यासारखं वाटतं की आपण इकडनं पण बोलू शकतो, तिकडनं पण बोलू शकतो. त्याचं एक थोडंसं वेगळं उदाहरण घेऊयात की समजा एखाद्या व्यक्तीला ठराविक प्रकारचेच लोक भेटतात की मला सतत खडूस बॉसेस का भेटतात, माझा बॉस मला सतत एक्सप्लॉइट का करतो, मग असं का होतं, ते माझ्याच बरोबर असं का होतं, हा एक प्रश्न खूपदा येतो. पण ते करताना मग थोडंसं उकरून हे पण बघायला लागू शकतं की आपण अशा परिस्थितीत नेमके का जातो आहोत किंवा अट्रॅक्ट का होत आहोत, असं आपल्यात काही आहे का, हे बघायला लागतं नक्की. आणि मग कळतं की ठीक आहे, नकळत कुठेतरी आपण अशा पोझिशनकडे अट्रॅक्ट झालेलो असतो. आणि आपल्यात असं काय आहे की जे ह्याच्याकडे अट्रॅक्ट झालं, ह्याच्याबरोबरच खोदकाम करायला लागतं. आणि त्यासाठी सेल्फ अवेअरनेस लागतो. म्हणजे दरवेळी मी चालायचं आणि खड्ड्यात पडायचं आणि सारखा खड्ड्यात पडतो, हा रस्त्यात खड्डा बांधून कोणी ठेवला बरं, अशी तक्रार करतो. पण ते करताना आपली नजर त्या खड्ड्याकडे गेली नाही. ती का नाही गेली, आपली ती नजर दुसरीकडे कुठे होती, हे जे एक भान लागतं ते त्या सेल्फ अवेअरनेसच्या धार त्याची किती आहे, तो किती प्रखर आहे ह्याच्यावर अवलंबून असतं. मुलं सेल्फ अवेअर आहेत की नाही? कुठलीच व्यक्ती, मुलं मुली याच्यात सेल्फ अवेअर असायचं प्रमाण आहे ते सतत इव्हॉल्व होत असतं. नाहीच असं कोणी म्हणू शकत नाही. की आता आपली एक उपजत ओळख आणि जे आहे ते प्रत्येकाला असते, त्याची पातळी किती खोलवर आहे हे बदलत जातं. ओके. सेल्फ अवेअर नसलेली व्यक्ती चालू फिरू शकणार नाही. बरोबर. नाही, मला एक ढोबळ मानाने असं विचारायचं होतं, कारण मला खूप वेळा असं वाटतं की तुम्ही जे घडलेले असता ते तुम्हाला माहीत असल्याशिवाय नाही घडू शकत. किंवा तुम्हाला जर का खूप चांगलं काहीतरी करायचं असेल तर तुम्ही आत्ता काय करताय हे खूप महत्त्वाचं असतं. आणि ते जर का तुम्हाला कळलं तर तुम्हाला कळतं की ओके अजून चांगलं काम करायचं आहे. सो या आपण ज्या लव्ह रिलेशनशिपबद्दल बोलतोय तर तिथे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे की तुमच्यामध्ये वाद होत असतील त्या रिलेशनशिपमध्ये, किंवा तुमच्यामध्ये काही डिस्कम्फर्ट असेल किंवा कुठेही मिसकम्युनिकेशन असेल, मिसइंटरप्रिटेशन असेल, खूप टर्म्स असतात. पण ह्याच्यामध्ये कुठेही असं नाही दिसत की
मला कळलं की मी काय आहे, आणि मग नंतर मी म्हणजे ते एक तर सेल्फ अवेअर होणं आणि मग स्वतःला ॲक्सेप्ट करणं, या दोन्ही गोष्टी अलाईन व्हाव्या लागतात. आणि त्या होताना दिसतात का तुला? आणि तुला विचारते कारण तू आत्ता लिटरली म्हणजे अशा पिढीचं काउन्सिलिंग किंवा अशा मुलांमध्ये आत्ता आहेस की जे कदाचित आजची पिढी रिप्रेझेंट करतायत किंवा आजचा काळ रिप्रेझेंट करतायत. सो ढोबळ मनाने सांग, म्हणजे मी असं म्हणणार नाही की मला स्टॅट्स दे किंवा मला एक्झॅक्ट सांग की किती नंबर आहे, की किती सेल्फ अवेअर मुलं आहेत, 0.1% किंवा 99% असं नाही, पण एक साधारण ऑब्झर्वेशन जे तुला वाटतंय की इतकं समजावून सुद्धा त्याला हे समजत नाहीये की तोच त्याच्यातच आहे, अशा अर्थाचं काही तुला जाणवलंय का? एक मला नक्की म्हणायला आवडेल की आधीच्या पिढ्यांपेक्षा आत्ताच्या पिढीचा अवेअरनेस, त्यांचा शब्दसंग्रह, जाणीवा ह्या आधीपेक्षा बऱ्याच पुढे आलेल्या आहेत. मुलांमध्ये असो किंवा मुलीमध्ये, पण मुलांमध्ये सुद्धा. तिथं त्यामुळे एक नात्यातला जो एक जी नात्यांमध्ये टॉक्सिसिटी असते बऱ्यापैकी खालती आलेली पण बघायला मिळते खूपदा. सो त्यात वाढ नक्की झालेली आहे. आणि तरी दुसरी बाजू पण आहे की खूप ठिकाणी अजून ते नाही बघायला मिळत, कारण अजूनही ते जे इनवर्ड बघायला शिकवणं असतं ते आपलं तेवढं होत नाही. पण हे शिकवतात कसं? म्हणजे त्याचं वेगळं जे एक अंतर्मुख होणं असतं ते शिकवायला लागू शकतं, की मुळात प्रश्न विचारत राहणं की हे जे आत्ता झालं तेव्हा तुला काय वाटलं, तुझं ह्याच्यावरचं म्हणणं काय आहे, हे करताना सगळं तुझ्या मनात काय चालू होतं, हे जे विचारत राहणं असतं ते आपण कुठं करतो. फारसं आपल्या सगळ्या पाठ्यक्रमांमध्ये, सगळ्या दिवसाच्या रुटीनमध्ये अशी किती जागा असते की जिकडे आपण पॉज घेऊन स्वतःला विचारतो की आज दिवसभरात काय काय झालं, ते करताना माझ्या मनात नेमकं काय आलं, मला त्यावेळी असं वाटलं, हे आपण किती वेळा स्वतःला विचारतो. हे आपल्याला कोणी विचारतं का? की घरातलं कोणी जस्ट आज दिवस संपला आणि जस्ट आज काय काय झालं बरं, काय काय झालं मला सांग, किंवा आता डायरी लिहिणं वगैरे असेल, ही एक पद्धत आहे की जिकडे आपण दिवसाचा एक आढावा घेतो. तर अशा गोष्टी करताना जे आत इनवर्ड झाकून बघायची सवय जी असते ती तितकी अजून लागलेली दिसत नाही आहे, आणि ती जितकी आपण लावत जाऊ तितका त्याचा पुढे फरक पडत जाणार आहे. तर त्यामुळे अशा सवयी अजून किती आपण दिवसामध्ये आपण अशा बसवलेल्या आहेत, तेवढंच नाही बघायला मिळत आहे. बरोबर. तू आता एक शब्द वापरलास, टॉक्सिसिटी. खूप मोठा विषय आहे आणि खरं तर हास्यास्पद अजिबात नाही आहे, कारण आजकाल म्हणण्यापेक्षा खूप आधीपासून मी हे बघत आली आहे की मुली कायम बॅड बॉयज असतात त्यांच्याकडेच अट्रॅक्ट होतात. आणि मला नेहमी हा प्रश्न पडतो की का म्हणजे असं वाटावं ह्या मुलीला की ह्याच्याशी लग्न करते. म्हणजे आय एम नॉट सेईंग की त्याला जज करणं योग्य आहे, पण आपलं एक आपल्याला कळतं ना की कुठे आपण जास्त कम्फर्टेबल असणार आहोत, कुठे आपल्याला ते सुख लाभणार आहे, कुठे आपल्याला मला जे काही करायचं ते करता येणार आहे. हे सगळं जर का आपल्याला कळत असतं तर मग आपण तरीसुद्धा अशा ठिकाणी किंवा अशा वेळी आपली बुद्धी का आपल्याला साथ देते. कारण बुद्धी आणि भावना यांचं जे असतं ते बऱ्याचदा कोऑर्डिनेशन होत नाही. बुद्धी काहीतरी वेगळंच सांगते आणि इमोशन्स 5 पावलं पुढे जाऊन निर्णय घेऊन मोकळे झालेले असतात ऑलरेडी. त्यामुळे आपण अट्रॅक्शन जे आपल्याला वाटतं की आपण हे ठरवून करतो, लॉजिकली प्रोज अँड कॉन्स करून विचार करतो असं आपल्याला वाटतं खूपदा, पण खूपदा आपलं मन आधीच निर्णय घेऊन मोकळं झालेलं असतं. ते इट्स अ मॅटर ऑफ टाईम की ते आपण त्याच्यावर ॲक्ट करतो. पण हा जो बॅड बॉयचा विषय ना, त्याचं उत्तर खरं तर उत्क्रांतीच्या ह्याच्यात आहे. आणि तिथं ते अल्फामेलचं लॉजिक खरं तर काही प्रमाणात त्यात तथ्य आहे. कळपामध्ये राहत असतानाच खास करून की खरंच असे अल्फामेल्स होते की जे कळपाचं रक्षण करायचे आणि त्यांच्याकडनं प्रजननाची किंवा त्यामुळे आपली पिढी पुढं चालवायची जो एक त्यांचा पौरुषत्व होतं, फर्टिलिटी होती, ती स्ट्रॉंग होती. आणि त्यामुळे ह्या व्यक्तीबरोबर
आपल्याला फर्टाईल व्हायचं की आपल्याला प्रजाती वाढवायचे चान्सेस जास्ती आहे, हे स्त्री प्रजातीला जाणीव होती कुठेतरी. त्यामुळे हा जो स्ट्रॉंग अल्फा मेल आहे तो आपलं रक्षण पण करणार आहे आणि ह्याच्यामुळे आपली संतती पुढे सुरू राहणार आहे, ह्याची जाणीव होती ती. त्यामुळे तिकडे अट्रॅक्ट होणं हे त्याकडे होतं आणि त्यावेळी आपल्या त्या प्रजातीचीच गरज होती की आपल्याला ती सर्वायवल चालू ठेवायचं होतं. कुठंतरी ते आपल्या सगळ्या जीन्समध्ये आणि हे भिनलं. आणि आता सिव्हिलायझेशन कितीही पुढे आलेलं असलं तरी आपण आपल्या त्या आदिमानवाच्या काळात आपला मेंदू फार पुढे आलेला नाही आहे. खूपशा गोष्टी आपण तिथनंच ऑपरेट अजूनही करत असतो. त्यामुळे सुरुवातीला आता जरी आपण कळपात राहत नसलो आणि आपण दगड आणि ठेणग्या वळून शेकोटी पेटवली, शिकार केली, आता जरी करत नसलो तरी ती अल्फा मेंटॅलिटी आहे ती अजून समाजात आहे. त्यामुळे दॅट सेन्स ऑफ पॉवर, दॅट सेन्स ऑफ प्रोटेक्टिव्हनेस, ह्या गोष्टींचं अप्रूप अजूनही कुठंतरी वाटत राहतं. त्यामुळे एस्पेशली आणि टीनेजर्समध्ये वगैरे त्याच्याबद्दलचं अप्रूप थोडं जास्ती असतं. हे पुढे बघायला मिळतं की नंतर ते हळूहळू ओसरतं. त्यामुळे 25-30 झाल्यावर तेच अट्रॅक्शन दरवेळी बघायला मिळतंच असं नाही, पण सुरुवातीला खास करून तर आपली चॉईस काय आहे हे कळायच्या आत हे आपण जेव्हा आपण खूप नवखे असतो आणि आपल्या रिलेशनशिप म्हणजे काय गंधच नसतो त्यावेळी या गोष्टींचा अप्रूप वाटतं. काही प्रसंग होतात मुलींबद्दल म्हणायचं झालं तर त्यांना हळूहळू कळत जातं की नाही हे आपल्याला झेपणार नाही आणि हे काही योग्य नाही आहे आणि मग त्यांच्या चॉईसेस हळूहळू मॅच्युअर होत जातात. दरवेळी होतंच असं नाही, काही जणी त्याच्या सायकलमध्ये अडकून पण पडतात आणि मग त्या 16व्या वर्षी असो किंवा 36व्या वर्षी असो किंवा 60व्या वर्षी असो तेच जे प्रभुत्व आहे पुरुषाचं त्याच्यासमोर मान झुकवून चालत राहणं हे त्या वयात पण बघायला मिळू शकतं, पण त्याची मुळं ह्याच्यात आहेत कुठेतरी. जेव्हा 10वीचा अभ्यास तुम्हाला करायचा नसतो आणि तुम्ही हे काहीतरी असे मार्ग निवडता. सो 10वीचा विषय काढण्याचं कारण की आपले स्पॉन्सर्स आहेत जे 10वी 11वी 12वी असे त्यांचे क्लासेस आहेत, ॲम्बिशन्स क्लासेस म्हणून, आणि कौस्तुभ अत्रे सर हे त्यांचे फाउंडर डिरेक्टर आहेत आणि खूप अमेझिंग आहे. त्यांचाही पॉडकास्ट आपण केला आहे आणि त्यांनी एक आठवण अशी सांगितली होती त्यांच्या वेळी की त्यांना एक दिवशी खूप त्रास कोणतरी देत होतं की अभ्यासच करत नव्हतं आणि ते असं रागात त्या मुलीला त्यांनी विचारलं की अगं तू प्रेमात पडली आहेस का, तू अभ्यास का करत नाहीस, आणि तिचं आलं होतं हो. आणि त्यांना असा एवढा शॉक बसला होता की शिट हे काय झालंय आता की ही मुलगी खरंच हो म्हणते, आता ह्या गोष्टीवरती मी कसं रिॲक्ट करू, हा असा त्यांचा प्रश्न त्यांना पडला होता. सो ॲम्बिशन्स क्लासेस गाईज, तुम्ही प्लीज आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकलेली आहे, तिथे जाऊन व्हिजिट करा. तुम्हाला गरज असली तर नक्की त्यांच्याकडे जा, शिका, भरपूर मोठे व्हा आणि मग प्रेम करा असं मी म्हणू शकते. आणि कमिंग बॅक टू द पॉइंट, मला वाटतं हे जे आहे ना की पालकांना जेव्हा ह्या प्रेम संबंधाबद्दल मुलांच्या कळतं तेव्हा एक वेगळा सिनारिओ असतो. कारण एकतर त्यांचं म्हणणं काहीतरी वेगळं असतं, त्याच्यात आपण जे टॉक्सिसिटी म्हटलो तर आता एखादी टॉक्सिक मुलगी किंवा टॉक्सिक मुलगा आपल्या मुली किंवा मुलाच्या आयुष्यात आलेला असेल तर पालकांसाठी तो वेगळाच हॅवॉक असतो. म्हणजे त्यांना कळत नसतं, त्यांना माहीत नसतं की हे कसं डील करायचं. ते कुठल्या तरी एक्स्ट्रीम लेवलला जातात, मुलं एक्स्ट्रीम लेवलला जातात आणि त्याच्यातनं काहीच साध्य होत नाही. खूप चुकीचा काहीतरी घडून बसतं, हातात गोष्टी राहत नाहीत. सो तू एकतर मला सांग की तू पालकांचं पण काउन्सिलिंग करतोस का, आणि किती गरज आहे पालकांचं काउन्सिलिंग करायची, म्हणजे अशा अडनिड्या वयात जेव्हा लव्ह रिलेशनशिप्स मुलांच्या आयुष्यात येतात तेव्हा. हा एक खूप प्रश्न खूप छान आहे आणि ह्याच्यावरची बोललेली मतं कधी पालकांना फार आवडतील असं नाही. पण रिलेशनशिपच्या बाबतीत आपल्या मनात जो टॅबू आहे ना की इथं मला चॅलेंज करावं वाटतं, मग मुलगा असो किंवा मुलगी असो, की हे सगळं नंतर करायला वेळ आहे. आत्ता जे आहे ते आधी अभ्यास आणि करिअर सांभाळा, मग तुम्ही मोठे झालात की हे सगळं करायला वेळ आहे. तर तिथं ते मला जरा चॅलेंज करावं असं वाटतं.
मान्य आहे की एक एज अप्रोप्रिएट काही गोष्टी असतात आणि ते हळूहळू त्यात शिरणं हे महत्त्वाचं असतं की त्यावेळच्या शरीराची मनाची प्रगल्भता किती आहे ह्याच्यानुसार जपून त्या पडायचं असतं, अगदी मान्य आहे. पण जसं अभ्यास करिअर हे बिल्ड करणं एक स्किल आहे, तेव्हा ओव्हरनाईट बिल्ड होत नाही. तशी नातेसंबंधी पण स्किल्स आहेत. सो ट्रू. तुम्ही अचानक आता मी सगळं 25 वर्ष हे केलं, आता चला आता मला नाती आहेत ते एक्सप्लोर करायचे, आता मी लग्नच करतो थेट आणि इथून पुढचा संसार करायला लागतो आणि त्यातच सगळं शिकतो. म्हणजे नेट प्रॅक्टिस न करता थेट टेस्ट मॅचला खेळायला जायचं तर तुम्ही पहिल्या ओव्हरमॅच स्लिपमध्ये कॅच देऊन आउट होणार आहात. त्याच्यासाठी प्रचंड प्रॅक्टिस लागते, रियाज लागतो, स्वतःच्या इमोशन्सवरती काम करायला लागतं, समोरचं जेंडर समजून घ्यायला लागतं. ह्याचा जो अनुभव असतो तो एका फटक्यात आणि थेट लग्न करून नाही होत. हे किती खरं आहे. त्यासाठी मग रिलेशनशिपचा अनुभव लागतो. रिलेशनशिप्स नाही पण नुसती प्लॅटॉनिक रोमॅन्टिक बाजूला ठेवलेली मैत्री लागते ऑपोजिट जेंडरमध्ये. हा अनुभव मिळवायला आपण काय 25 पर्यंत थांबणार आहोत का? आणि मग अचानक त्या वयात सगळं सुरू केलं नव्याने तर तुमचे सगळे मेंटल मसल्स हे आखडलेले असणार आहेत आणि त्यात तुम्ही एकदम सुरुवात करणार तेव्हा खूप जड जाणार आहे. बरोबर. आणि मग तिथं मग जेव्हा डिव्होर्सेस वगैरे येतात, अब्युझिव्ह मॅरेजेस येतात, डिस्फंक्शनल मॅरेजेस येतात, कारण आपण ती स्किल्स इतक्या उशिरा शिकायला सुरुवात केलेली असतील. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे आई मला लहानपणी असं व्हायचं की कुठचाही मुलगा आयुष्यात आला की दादा म्हणा, दादा म्हण. दादा का म्हणू मी? ठीक आहे पण दादा म्हण, कारण तो मोठा आहे वयाने, रिस्पेक्ट हिम किंवा रिस्पेक्ट हिमपेक्षा सुद्धा ते जे भाऊ बहिणीचं नातं एस्टॅब्लिश करायचं असतं तिथे. आणि त्याच्यानंतर एका पॉईंट नंतर अशी वेळ येते की मी 27-28 वर्षाची असते आणि तो लहानपणीचा दादा एक 30-32 वर्षाचा असतो आणि मग मी म्हणते की हा दादा बघा त्याचं पण अनुरूपवरती रजिस्टर आहे. अगं दादा नको म्हणूस त्याला आता. म्हटलं आई प्लीज डोंट डू दिस. तू मला इतकं कंडिशनिंग केलंयस की हे दादा लोक आहेत आणि आता तू मला सांगतेस की हे दादा नाहीत. हे किती, म्हणजे ही खूप छोटं आणि बेसिक उदाहरण आहे पण हेच एक्झॅक्ट रिफ्लेक्शन आहे की तुम्ही एक कंडिशनिंग घालून ठेवता मुलांना. बरेचसे आईवडील असं करतात की म्हणजे नशिबाने माझे आई बाबा तसे नाही आहेत पण बरेचसे आईवडील, आता नाही पण पूर्वी असं असायचं की हे सगळं चुकीचं आहे किंवा इवन सेक्स ही गोष्ट खूप चुकीची आहे हेच मुलांना वर्षानुवर्ष वाटत असतं. आणि मग अचानक जेव्हा लग्न झाल्यानंतर या सगळ्या गोष्टी अशा समोर येऊन उभ्या राहतात तेव्हा तो एक शॉक असतो आणि त्या शॉकमधून बाहेरच येता येत नाही आणि मग सगळे पुढचे प्रॉब्लेम्स सुरू होतात. सो आपण तू जसं म्हणतोयस तसं की एका मोमेंटला दोष नाही देऊ शकत आपण. ते सगळं आलेलं आहे, वर्षानुवर्ष चाललेलं आहे आणि ह्याच्याकडे पालकांनी खूप लक्ष दिलं पाहिजे. तूच मला ॲडिशनल अजून गोष्टी सांग की पालकांनी लव्ह रिलेशनशिप्सना मुलांच्या कसं घेतलं पाहिजे. ह्याच्यामध्ये जिथं सेफ्टीचा प्रश्न येतो मुलाच्या किंवा जिकडं खरंच कधी कधी अब्युझिव्ह व्हायचा चान्स आहेत किंवा जिकडं कन्सेंट द्यायचं वय अजून डेव्हलप झालेलं नाही आहे तिकडं पालकांची काळजी अतिशय रास्त आहे. आणि अनुभव मुलांना त्या व्हलनरेबल वयात खूप भीषण अनुभव येतात हे अगदी खरं आहे. त्यामुळे पालकांची काळजी इकडं रास्त नाही आहे असं नाही आहे. त्यामुळे तिथं जी काळजी येते ती राहणार आहे आणि ती घेतलीच पाहिजे, पण खास करून सेफ्टीच्या बाबतीत. बरोबर. नुसतं रिलेशनशिपमध्ये असताना त्यातली मग काळजी काय होतं की मग करिअर सगळं डिरेल होईल का, ही व्यक्ती आत्ता जर का नात्यात तिनं ते नाही झेपलं तर मग हिचं काय होऊन बसणार, डिस्ट्रॅक्टच होणार. हे जे तिथं मला वाटतं एवढं घाबरायचं कारण नाही आहे. कारण एक धरून चालूयात की जे सुरुवातीच्या काही टीनेजर्समधलं किंवा अगदी शाळेच्या कॉलेजेसमधल्या वयातली रिलेशनशिप्स असतात ते तर फार नाही टिकत नाही. त्यामुळे आता हे नात्यात पडले म्हणजे आपण ते थेट लग्नच करणार आणि हे शिक्षण व्हायच्या आत 21व्या वर्षी आता आम्हाला लग्नच करायचं त्याच्यावर अडून बसणार असं काही होत नाही. उलट तुमच्याच खूपदा अशा अपेक्षा राहिलेल्या असतात पालकांच्या की लगेच लग्न कर. हा मग आता तुम्ही नात्यात लग्न कधी, तर ह्या अपेक्षा रिझल्ट इज लग्न, त्याच्या पलीकडे काहीच नाही असं त्यांना वाटतं खूपदा. म्हणजे ते अजून आहे खूप मोठ्या प्रमाणात. तर हे फार काळ टिकत नाही. याची तयारी ह्याची एक निर्धास्त राहू शकतात, काय काय राहतात सुद्धा. आणि त्याचं उलट दुसरी हे बाजू ही पण बघूयात की नात्यात पडल्यामुळे की जे
इमोशनल शिक्षण सुरू होतं ते खूप आधी लवकर सुरू होतं. ते त्यांची पुढची नातीसंबंधी त्यामुळे जास्ती प्रगल्भ आणि जास्ती मॅच्युअर आणि स्टेबल होऊ शकतात. करिअरच्या बाबतीत आणि असं पण बघायला मिळतं ना की एखादं रिलेशनशिप मिळाल्यावरती उलट कधी कधी करिअरवरचा फोकस वाढतो. दिस इज व्हेरी इंटरेस्टिंग. कारण एकतर टीनेजर्सचं जे वय असतं त्यात डेस्परेट असतात मुलं मुली, आणि ते डेस्परेशन जितका वेळ राहतं की ते मला कुठंतरी आउटलेट पाहिजे. हे उलट रिझॉल्व नाही झालं तर ते खूप मोठ्या वयापर्यंत राहतं आणि मग ते खूप अवघड होऊन बसतं. मग त्याला ते आउटलेट शोधायला मग लोक कुठल्याही थराला जाऊ शकतात. त्यामुळे एकदा उलट रिलेशनशिप मार्गी लागलं की मग ते सगळं डेस्परेशन असतं त्याचा निचरा होतो. त्या सगळ्या ज्या डिझायर्स असतात त्याच्यावरची कुतूहल असतं की मला एकदा एक्सपिरियन्स करून बघायचं आहे. ते एकदा ओसरलं की मग गाडीचं जे बॉनेट असतं त्याच्यावरची वाफची वायपरनी पुसली जावी तसं पुढचं मग सगळं क्लिअरली दिसायला लागतं. ते दिसायला लागल्यावर कळतं की हा नाही हे ठीक आहे झाला, आता हा अनुभव मिळाला, हे वाटला तेवढा काय भारी असतो तसं नाही, कधी छान होता, कधी कधी उगाच हाईप करून ठेवला, पण सगळं ते कळायला लागतं नंतर. आणि ते करायला आता महत्त्वाचं काय आहे ह्याच्यावरचा फोकस उलट वाढताना दिसतो. हे आणि आपण म्हणतो फेल्युअर्सबद्दल, काही काही नाती खरंच इतकी सुंदर असतात की आपल्याबरोबर कोणतरी आहे, आपल्याला पार्टनर आहे आणि नाव दॅट साईड इज टेकन केअर ऑफ हे म्हणल्यावर आपण निर्धास्तपणे फोकस करायला मोकळे होतो. आणि अभ्यासाबद्दलचा आयुष्याबद्दलचा सिरियसनेस हा वाढायला लागतो की आपण कोणाला तरी रिस्पॉन्सिबल आहोत, उत्तरदायी आहोत, हे करायला लागलं. आता आपली जाणीव वाढली पाहिजे हे पण त्यातनं दिसतं आणि मग उलट माणसं आणखीन सिरियस होतात. आणि म्हणत नात्यांचा पर्पज काय असतो, टू मेक each other, help each other become a better version of yourself. त्यामुळे जर का असा पार्टनर मिळाला कुठल्याही वयात असो की जे एकमेकांना खरंच मदत करतात पुढे जायला, तर का नाही. लाईक यू कॅन बिकम each other's accountability buddies, की मी ह्याच्यात प्रोग्रेस करतोय, तुझं आता कुठपर्यंत आलं, किती भारी आहे, मला ह्याच्यात अडचणी येत आहेत, ह्याच्यात मी काय करू शकते, त्याच्यावर तुझा आउटपुट इनपुट काय आहे, किंवा मग मिळून एकमेकांच्या प्रोसेसचा ट्रॅक ठेवणं. अति त्याच्यावर सवार न होता, त्याचं लगाम न आपल्या हातात न घेता, पण दोघं साईड बाय साईड चालतात आणि एकमेकांना येस की एकमेकांना ते पुढं पुढं आणतायत आणि मदत करतायत. अडेल तिकडे थोडीशी गाईड करतायत, लागेल तिकडे मदत मागतायत, मदत मागता येते. ह्या गोष्टी जेव्हा होतात तर त्याचा परिणाम चौफेर होणार आहे. मला वाटतं हे पर्सनॅलिटी बिल्डिंगसाठी सुद्धा किती महत्त्वाचं आहे. म्हणजे आपण फक्त त्याला चुकीचं किंवा कमी लेखलंय आत्तापर्यंत, पण हे किती इम्पॉर्टंट आहे की तुमच्या आयुष्यात अपार्ट फ्रॉम युअर फॅमिली कोणीतरी असं आहे की जे कदाचित तुमची फॅमिली होऊ शकतं. हे फिलिंगच किती गोड आहे ना. आणि कधीच हे आपल्यासमोर असं येत नाही ज्याची खंत आहे. सो आपण आज एक गेम खेळणार आहोत जो मध्ये मध्ये येणार आहे. असं सारखं म्हणजे सलग मी नाही तुला प्रश्न तसा विचारणार, पण मी तुला एक बॉलिवूड हॉलिवूड असं कुठचं तरी कॅरेक्टर सांगेन आणि त्याचं तू ऑब्झर्वेशन मला सांगायचं. आणि जर का ते तुझे पेशंट असतील तर तू त्यांना काय ॲडवाईस केला असतास हे तुम्हाला सांगायचं. सो पहिला तुझा प्रश्न आहे किंवा पहिला आपलं कॅरेक्टर आहे मुन्नाभाई MBBS. मुन्नाभाई MBBS मुन्नाभाई एक असा कॅरेक्टर आहे की जो खरं तर इतकं हळवं आणि संवेदनशील आहे, पण त्याचं त्यालाच कळलेलं नाही बहुतेक. आपण खरं तर किती हळवे आहोत. त्याला आपण एक अशी मॅचो याच्यात तो व्हायला गेलाय, हाडं वगैरे तोडतोय, सगळं ठीक आहे, पण ते खरं तर त्याचं त्यालाच कळत नाही तो किती अडोरेबल कॅरेक्टर आहे खरं तर. आय नो. आणि त्याला जर का पाहिलं की कुठेतरी खूप प्रूव्ह करायचं स्वतःला आपल्या वडिलांच्या नजरेमध्ये की मी पण करून दाखवू शकतो बरं का काहीतरी. आणि एकीकडे आईचा त्याला सपोर्ट पण आहे. रिलेशनशिपच्या बाबतीत तो इम्पल्सिव्ह आहे काहीसा, आणि तरी त्याच्या बाबतीत हे बघायला मिळतो की तो कुठं गुंड जरी असला व्यवसायाने तरी मनाने तो असा कधी अब्यूज करताना म्हणजे बाउंड्री क्रॉस करताना पटकन नाही दिसत. ॲज वी सेड मगाशी की तुमच्याकडे पॉवर आहे पण तुम्हाला ती कुठे वापरायची हे माहिती असणं हे इम्पॉर्टंट. आणि त्याच्याकडे तो एक असा नाही की तो म्हणलं तर असा खूप मॅच्युअर आपण त्याला असं बघणार नाही त्याच्याकडे पटकन पाहिलं तर, पण निर्मळपणा असल्यामुळे तिथं त्याला ते त्याच्याकडे ती सेन्सिटिव्हिटी आहे अगदी अपोजिट जेंडरच्या बाबतीत पण. मला वाटतं आणि ब्रोकोड त्यात एवढा दाखवला, ओ माय गॉड. म्हणजे
सर्किट जो काय त्याच्या आयुष्यातला महत्वाचा मुद्दा आहे विच इज अमेझिंग. म्हणजे सर्किट आणि चिंकी सही आहे. सो परत आपण विषयाकडे येऊया. तू ॲडवाईस नाही दिलास. ॲडवाईस म्हणजे आता मी म्हणेन की बाबा काय म्हणतायत याची एवढी काळजी करायची गरज नाही आहे. म्हणजे तुमचं आयुष्य फिक्स होईल आपोआप. हां, म्हणजे इट्स प्रूव्हिंग टू युअर सेल्फ अँड प्रूव्हिंग टू अ पेरेंट. ह्या एका लिमिटपर्यंत एजपर्यंत ठीक आहे. एका पॉईंट नंतर आपण आपापलं आपल्याला काय हवं ते ठरवू शकतो. म्हणजे हाडं तोडू नकोस पण नाही. पण हे प्रूव्हिंग ना म्हणजे आय डोंट नो मुलींचं मला नाही, कारण विषयच मुलांचा आहे. पण मला असं वाटतं की मुलांमध्ये खूप असतं. म्हणजे एक तर इम्प्रेशन मारणं किंवा इम्प्रेस करणं मुलीला, हा एक झोन एवढा आहे आणि त्याचं हाईप पण एवढं आहे की त्यामध्येच अर्धी मुलं अर्धी होत असतील की मला मुलीला इम्प्रेस करायचं आहे. हा किती, म्हणजे मला असं वाटतं की रिअल असणं मुलीसाठी खूप महत्त्वाचं असतं. हे मुलांना का नाही समजत. आणि मग त्या इम्प्रेस करण्याच्या नादात ते इतके आर्टिफिशियल होत जातात. सो हे त्यांना का समजत नाही हे तू मला सांग. का समजत नाही तर त्याच्याकडे पण येऊच. पण मुळात हा खूप इमोशनली खर्चिक प्रकार आहे खूप. की नुसतं आपण आय थिंक कपडे आणि परफ्यूम नाही, अगदी परफ्यूम आणि ड्रेसेस शूज वगैरे तर त्याच्यावर खर्च आहे, पण मनावर त्यात एवढा खर्च आहे आणि तो खर्च करत बसताना तुम्ही कर्जबाजारी होऊन जाणार आहात. आय फील सॅड फॉर देम. आणि ते इम्प्रेशन कसं असतं की तुम्ही आपण अक्षर किती सुवासच्या काढायचं म्हणलं तरी पहिल्या 4-5 ओळीनंतर मग आपलं खरं वळण आहे ते यायला लागतं मग अक्षरामध्ये. त्यामुळे तुम्ही सुरुवातीचे काही आठवडे किती छान छान तुमची साईड दाखवली तरी नात्यात एकदा सुरुवात झाल्यावर तुमची खरी साईड, तुम्हाला कुठं चिडचिड होते, तुम्हाला काय आवडत नाही, तुम्ही कुठं माती खाता, कुठं तुम्हाला काहीच कळत नसतं, या सगळ्या गोष्टी ज्या असतात त्या दिसायला लागणार आहेत. हे होणार आहे. आणि आणखीन एक प्रॉब्लेम असा आहे ना की इनऑथेंटिसिटी अट्रॅक्ट्स इनऑथेंटिसिटी. की तुम्ही जर का इम्प्रेस करायला गेलात तर अशीच व्यक्ती इम्प्रेस होणार आहे की जी तुम्हाला इम्प्रेस करायला बघते आणि स्वतः काहीतरी वेगळंच व्हायला जाते. त्यामुळे दोघेही जेव्हा एकदा त्या नात्या पुढे गेले की सगळी खरी बाजू बाहेर येणार आहे आणि मग त्यात मग खूप पडझड होणार आहे. बरोबर. त्यापेक्षा सुरुवातीलाच थोडासा मनाचा हिय्या करून जर का आहे ते आहे दाखवलं तर त्या 2 गोष्टी होणार आहेत की ज्या समोरच्या इनऑथेंटिक कोणी जर का व्यक्ती असेल त्या आपोआप गळून जाणार आहेत. त्या आपोआप तुमच्या आयुष्यातनं फिल्टर आउट होणार आहेत. सुरुवातीला त्रास होऊ शकतो, आपल्याला कोणीच भेटणार नाही का अशी भीती वाटू शकते. पण एकदा ती सगळी गर्दी बाजूला झाली की जे लोक उरतात त्यांना ऑथेंटिसिटीची खूप किंमत असते. आणि मग त्यांच्याबरोबरचं नातं असतं ते खूपसं सुरुवातीचं राडे आपोआप बाजूला करून पुढच्या पायऱ्यांवर ऑलरेडी पोचलेलं असतं. त्यामुळे हे खर्च टाळायचे असतील तर आहे तसं असण्यात बरेच फायदे आहेत. अनलेस यू आर अ जर्क, डोंट बी युअर सेल्फ, देन वर्क ऑन युअर सेल्फ फर्स्ट अँड देन बिकम हू यू आर. एक डेट होती असं नाही, ते जनरल आम्ही भेटलो होतो आणि त्याच्यानंतर आम्ही झालो, बोललो, भेटलो, गप्पा मारल्या आणि निघालो. आणि ट्रेनमध्ये मी बसले आणि त्या मुलाचा मला मेसेज आला की आय लव्ड वन थिंग अबाउट यू. म्हटलं काय? तर तो म्हणाला की तू हिल्स घालून नव्हती आलीस. सो माझी हाईट कमी आहे, डिस्क्लेमर. सो हाईट कमी आहे म्हणून म्हणजे त्याला असं वाटलं आणि त्याने ते नोटीस केलं. हे मला खूप छान वाटलं की मी हिल्स घालून आले नव्हते पण मला त्याची गरजही नव्हती वाटली हे त्याला कळलं. आणि त्याने सांगितलं की ते मला खूप आवडलं की तू हिल्स नव्हती घालून आलीस, म्हणजे यू डोंट वॉन्ट टू प्रूव्ह एनिथिंग. आणि तेव्हा मला ही गोष्ट कळली की आपण जेव्हा काहीतरी दाखवायला जातो आणि जेव्हा आपण ते नसतो तेव्हा इट्स अ बिग प्रॉब्लेम. आणि तुम्हाला मग ते पुन्हा सेल्फ ॲक्सेप्टन्स आणि या सगळ्या गोष्टी आपण पुन्हा त्यावर येतोय की ते किती इम्पॉर्टंट आहे. आणि तुमच्या स्वतःसाठी, आय एम नॉट इवन सेईंग की पार्टनरसाठी किंवा दुसऱ्यासाठी, तुमच्या स्वतःसाठी ते किती महत्त्वाचं आहे हे. तर त्यांनी आणि ही गोष्ट केली की कुठल्या अपिअरन्सवरती कौतुक करायच्या ऐवजी स्वभावातल्या एका ॲस्पेक्टवरती कॉमेंट केलं. दॅट वॉज जे
मला वाटतं मुलींसाठी बायकांसाठी किती रेअर असणार आहे खूपदा की जजिंग मी फॉर हू आय एम ॲज अ पर्सन रादर दॅन जस्ट माय अपिअरन्स हे खूप तुमच्याकडे व्हॅल्युएबल असणार आहे. आणि इम्प्रेस करून टाकलं त्याने मला. प्रेमात लवकर कोण पडतं असं काही आहे, मुलगा की मुलगी? मुलगा मुलगीपेक्षा अटॅच पटकन जास्ती होणारी व्यक्ती जी आहे ती नात्यात जास्ती लवकर इन्व्हॉल्व होते. ते त्यामुळे ते तुमच्या अटॅचमेंट स्टाईलवरती जास्ती अवलंबून आहे की तुम्हाला कोणीतरी हवं असं वाटत राहणं जर का असेल आणि या उलट जर का तुम्हाला मला नको इंटिमसी वगैरे असं असेल तर जरा नात्यात पडायला इन्व्हॉल्व व्हायला वेळ लागणार आहे. त्यामुळे ह्या तुमच्या अटॅचमेंटची तुमची स्टाईल काय आहे ह्याच्यावरती जास्ती अवलंबून आहे. अटॅचमेंट स्टाईल हा एक वेगळाच म्हणजे मला एलॅबोरेट करून सांग की मला नाही कळलं. अटॅचमेंट स्टाईल काय असतं? अटॅच म्हणजे तुम्ही एखाद्या व्यक्तीशी नातं जेव्हा बिल्ड करता ती तुमची स्टाईल काय आहे की मला सतत कोणतरी लागतं किंवा एखादी व्यक्ती जर का एखाद्या व्यक्तीबरोबर नातं माझं बनलं तर ती मला व्यक्ती हवीशी वाटते आणि ती जर व्यक्ती माझ्यापासून जर का लांब गेली फिजिकली असो किंवा इमोशनली असो तर मला अतिशय त्रास होणं आणि ह्याच्याशिवाय आपलं होणं किंवा ह्याच्याशिवाय आपलं निभावून देणं अवघड आहे असं वाटायला लागतं. अवॉइडंट व्यक्तीचं कसं असतं की कुठंतरी तोंड पोळलेलं असतं, खूप आधी असू शकतं आणि त्यामुळे इंटिमसी हा प्रकार खूप भयानक आहे बरं का. त्यामुळे त्यात न पडलेलंच बरं असा त्यांचा एक गर्व झालेला असतो आणि त्यामुळे ते नात्यामध्ये खूप फुंकून पडू शकतात. खूप ठराविक मोजक्या लोकांबरोबर ते कनेक्ट होऊन त्यांच्यासमोर ओपन अप होऊ शकतात. त्यांना पटकन विश्वास बसायला वेळ लागतो, त्यांना पटकन ओपन अप व्हायला जमत नाही, त्यांना वेळ लागतो ओपन अप व्हायला. आणि एकदा जर का ते कोणामध्ये इन्व्हॉल्व्ह झाले आणि त्यात परत काय बिनसलं तर परत आणखीन पुढचा काळ त्यांना पुढच्या व्यक्तीमध्ये इन्व्हॉल्व व्हायला वेळ लागतो. असे प्रामुख्याने 2 टाईप्स म्हणता येतात की एक असतो अँक्शियस, दुसरा असतो अवॉइडंट. आणि याच्यामधला जो बॅलन्स आहे तो आहे सिक्युअर अटॅचमेंट स्टाईल. आणि ह्यात मजा अशी की आता हे कसं होतं हा तो मोठाच विषय आहे, पण मजा अशी की बऱ्याचदा अँक्शियस व्यक्ती अवॉइडंट व्यक्तीकडे अट्रॅक्ट होते आणि मग त्यांचा तो पुशपुलचा तो सीसॉसारखा खेळ चालू राहतो आणि मग त्यात खूपदा ती गंमत होऊन बसते. उदाहरण द्यायचं झालं तर सुरुवातीला एक अशी व्यक्ती आहे की समजा जी बऱ्यापैकी इंडिपेंडंट आहे आणि दुसरी व्यक्ती जिला कोणते लागतं सतत. तर आता त्याच्यात हे समजून घेऊयात की मुळात रिलेशनशिपमधली आपली खूप गरज काय असते तो म्हणजे बॅलन्स. बरोबर. की माझ्यात जे नसतं की माझा जर का आतनं बॅलन्स होत नसेल तर तो मी इतर व्यक्तीकडनं पुरा करायला बघतो. बरोबर. त्यामुळे मी जर का एकीकडे खूप ॲनालिटिकल असेल तर चान्सेस आहेत की मी एका खूप इमोशनल व्यक्तीकडे अट्रॅक्ट होईन. मी एकीकडे खूपच मेथॉडिकल असेल तर मी खूप स्पॉन्टेनियस व्यक्तीकडे अट्रॅक्ट होईन. हे खूप होऊ शकतं. सो ऑपोजिट्स अट्रॅक्ट म्हणतात त्यात तथ्य आहे. अँक्शियस अवॉइडंटच्या बाबतीत काय होतं की मला जर का गरज आहे, मी खूप डिपेंडंट आहे कोणावरती, आतनं खरं तर मला ते खूप सफोकेटिंग होत पण असतं कुठेतरी, ते खूप हेल्पलेसनेस पण असतो की मला माझं काही करता येत नाही आहे. त्यामुळे इंडिपेंडंट व्हायची गरज खूप असते, पण ते आपापलं जेव्हा जमत नसतं त्यामुळे ते अशा व्यक्तीकडे अट्रॅक्ट व्हायला होतं की जी व्यक्ती स्वतः इंडिपेंडंट जास्ती आहे. त्याच्या उलट असं आहे की जी अति किंवा हायपर इंडिपेंडंट व्यक्ती आहे अवॉइडंट गटातली, त्या व्यक्तीची पण इंटिमसी गरज आहे, नाही असं नाही आहे, ती सप्रेस्ड आहे कुठेतरी. त्यामुळे जर का तो क्लोजनेस आतनं जर का तो येत नसेल अशी व्यक्ती अट्रॅक्टिव्ह वाटणार आहे की ज्यामध्ये ती प्रॉक्झिमिटी क्लोजनेस आहे. बरोबर. मग हे लोक जेव्हा समोर येतात तेव्हा त्यांना तो खूप असा एक ईज जाणवतो. त्याचे स्पार्क्स, अट्रॅक्शन, बटरफ्लायज वगैरे त्याचा हात त्यातला एक भाग आहे की मग ते बरोबर अट्रॅक्ट होणार आहेत तिकडं की अरे तुझ्यात हे तुला कसं जमलं, मला नसतं हे जमलं, आणि तेच अट्रॅक्टिव्ह वाटायला लागतं. आणि मग त्यामुळे त्या व्यक्ती एकमेकांना अट्रॅक्ट होतात, बरोबर ते जिक्सॉ पझलचे पीसेस एकमेकात फिट बसावेत तसं ते फिट बसतात आणि मग त्यांचे ते नातं सुरू होण्यामध्ये कम्प्लीट होतं, सुरू होतं असं आपण म्हणू. आणि मग त्यामध्ये मग ते अट्रॅक्शन येतं आणि दॅट ब्रिंग्स देम टुगेदर. त्यात मजा अशी की ते एकत्र आल्यावर
एका पॉईंट आपण ते म्हणलं सुरुवातीला अट्रॅक्शनची फेज असते, मी थोडी अर्थातच ओसरते प्रत्येक नात्यातली, आणि ती ओसरल्यावरती मग जे अट्रॅक्टिव्ह वाटतं त्यातच मग जरा गडबडी व्हायला लागतात की सारखं का रोज भेटायचं असतं, एक दिवस भेटलं नाही का बिघडणार आहे का, किंवा तू 1 तास झाला माझ्या मेसेजला रिप्लाय पण नाही केलास, तू बघितलं बरं सीनवर सोडलंस, ते अँक्शियस व्यक्तीला तिकडनं आतनं चलबी चालवायला लागतं की मी सीनवर सोडलं आणि अजून रिप्लाय नाही केला, रात्र होत आली तरी तुला सारखं तुला का वेळ लागतो, तुला सारखं का भेटायचं असतं, मग तुला सारखं गळ्यात गळे का घालायचे असतात, हे अवॉइडंट व्यक्तीला वाटायला लागतं. सुरुवातीला वाटतं की ओ हेच तुझ्याकडे किती छान आहे, माझ्याकडे नव्हतं. एका पॉईंट नंतर मग ते सवयीचं झालं, ती थोडी गरज थोडी स्टेबल झाल्यावर वाटतं की हे का सारखं सारखं का असं ते व्हायला लागतं. आणि मग जी गोष्ट अट्रॅक्टिव्ह वाटायला लागली होती सुरुवातीला त्यातच खटके उडायला लागतात. सेम गोज विथ रॅशनल आणि इमोशनल व्यक्ती. येस, है ना. म्हणजे इमोशनल व्यक्तीला काहीतरी जे तू म्हणालास की सतत भेटणं असेल किंवा तर हे रॅशनल व्यक्तीला अजिबात आवडत नसतं किंवा सततच काय भेटायचं, सततच काय फोनवर बोलायचं. अंडरस्टूड. ओके. सो मुलांच्या बाबतीत आता पुन्हा मी मुलांबद्दल बोलते. फिजिकल अट्रॅक्शन किती असतं आणि इमोशनल त्याच्यात फिलिंग किती असतं? दोन्हीचा मिक्स असतो आणि दोन्ही सेपरेट करणं खरं तर सोपं काम नाही आहे. तरी थोडंसं त्यात इव्हॉल्युशनरी क्रांतिवाही पाहिलं तर थोडं पुरुषांमध्ये फिजिकल गोष्टींकडे अट्रॅक्ट होण्याचं प्रमाण थोडं जास्ती आहे आणि मुलींची गरज थोडी इमोशनल. बरोबर. तो मिक्स थोडा इमोशनल त्यांना जास्ती लागतो. पुरुषांच्या बाबतीत फिजिकल अट्रॅक्शनचा रोल थोडा मोठा आहे आणि त्यामुळे फिजिकल किंवा टँजिबल गोष्टी आहेत किंवा त्याच्यामध्ये व्हिज्युअल इनपुट, त्यांना रोमॅन्स इंटिमेसुद्धा व्हिज्युअल सेन्सेशन हे महत्त्वाचं असतं. मुलींना कदाचित थोडंसं सेन्सरी हे जास्ती असतं की त्यांना स्पर्श असेल किंवा जस्ट हाऊ द अदर पर्सन मेक्स मी फील, ह्याच्यात थोडासा तो कल जास्ती बघायला मिळतो. आणि मुलांच्यात फिजिकल होणं म्हणजे नेमकं काय की डिरेक्टली सेक्सच म्हणायचं? डिरेक्टली आता असे भरपूर पुरुष आहेत की जितके कम्फर्टेबल नसतात की त्यांना पण त्यांचा वेळ हवा असतो. बरोबर. की तो वॅम वॅम थँक्यू मॅम मला प्रत्येकाच्याच नसतो. हॅव्हिंग सेड दॅट, आता तो एक्सपिरियन्स खूपदा बघायला मिळतोय की खास करून डेटिंग ॲप्सवरती की ढिगाणी रिक्वेस्ट येतात आणि ते थेट सेक्शुअल अप्रोचच असतो त्यांचा. अँड इट्स नॉट इवन सटल. हे प्रमाण खूप बघायला मिळतं आणि ते स्त्रिया डिरेक्टली खूप नाही करत एवढ्या आणि खूप क्लिअरली हे बायफर्केशन बघायला मिळतं खूपदा. कन्सेंट हा खूप वेगळा विषय आहे. कन्सेंटवरती मला जायचं नाही आहे कारण त्याला वेगळं वळण मिळेल कदाचित. पण हा जो अप्रोच करणं आहे म्हणजे मला 6 महिने लागले होते आम्हाला हातात हात घालायला किंवा हातात हात धरायला असं सांगणारे पण लोक आहेत आणि पहिल्याच भेटीत आम्ही सगळं करून मोकळे झालो असंही बोलणारे लोक आहेत. सो इथे मुलीचा रोल कसा असतो? म्हणजे मुलगी तितकी रिसिव्हिंग आणि ते तिच्यावरती असतं किंवा हे व्यक्तिसापेक्ष आहे की ह्याचं पण आपण जेनेरिक काही स्टेटमेंट करू शकतो की हे थोडं व्यक्तिसापेक्ष जास्ती म्हणता येईल की आणि कदाचित आधी तो एक संकोच आणि ती स्त्री सुलभ लज्जा जी म्हणली जायची आधीच्या ज्यात थोडी जास्ती होती, आता थोडी कमी झाली. आणि ते तसं मला वाटतं की शहर आणि ग्रामीण असा पण एवढा पण त्यात भेदभाव नाही होला कारण का ते एक इंटरनेट सगळीकडे आलं असल्यामुळे बरोबर ते एक्सपोजर सगळीकडे पसरत आहे आणि त्यात ठराविक जेंडर असा असतो एवढं बघायला खरं तर नाही मिळत. त्यात जो कम्फर्ट तो खूप व्यक्तीनुसार असतो की काय खरंच असतात एवढं कम्फर्टेबल ज्यांना वाटलं की हे पण जाऊ शकतं पुढे पहिल्या काय भेटीत आणि ते पुढे झाले आणि काही जणांना खरंच वेळ हवा असतो. ते दोन्ही आपापल्या पेसनी जाऊ शकतात. इकडे काही चूक बरोबर ठरवणं अवघड आहे इकडे किंवा मुळात तो प्रश्न इथे येत नाही. बरोबर. मला त्या ह्याच्यातले काही मूवीजमधले एक्झाम्पल्स आठवले की जिकडं आता मुलगी पण धीट होताना दाखवलं तर ते शुद्धेसी रोमॅन्समध्ये दाखवण्यात आलं होतं किंवा आता मला वाटतं रामलीलामध्ये दाखवलं होतं की त्यांच्यातला जो रोमॅन्स असतो तो पटकन पुढे सरकतो. आता त्याचं त्यांनी थोडं स्टिरियोटाईप केलं का असं मला कधी कधी प्रश्न पडतो की आजकालची पिढी असंच करते का, असं यांना फिल्म मेकरचं म्हणायचं आहे असा कधी कधी प्रश्न पडतो. पण मला वाटतं की इतकं पण ते असं पुढे नाही गेलं अजूनही. वय काही असो
ओपन अप व्हायला किंवा इंटिमसीला प्रत्येकाला वेळ लागतो. आणि एवढी घाई प्रत्येकाला नसते, उडी मारायचीच असते त्यामध्ये. बरोबर. टी व्ही, सोशल मीडिया आणि आत्ताची जी काही माध्यमं आहेत, आत्ताचे जे काही प्लॅटफॉर्म्स आहेत, या सगळ्याचा या पिढीवर असं नाही, ओव्हरऑल सगळ्याच पिढ्यांवर काय परिणाम होत आला आहे आतापर्यंत, म्हणजे या लव्ह रिलेशनशिप्सच्या बाबतीत. म्हणजे ते एक व्हॅलिडेशन असतं किंवा ते करतायत म्हणून मी, हा जो एक झोन असतो. म्हणजे आपण स्वतःला काही एक्सप्लोअर करायची संधीच देत नाही, आपण बाहेरचं बघून आपण ते करायला जातो, असं कितपत होतं. किंवा डेटिंग ॲप्समुळे किती सोपं झालं आहे हे सगळं. ते ह्याबद्दल तुझं काय मत आहे ओव्हरऑल? मूलतः जे आपण पॅटर्न्स काही जे म्हणतो व्यक्तीमधले, ते फार नाही बदलले अजूनही, आणि ते कदाचित फार बदलणार पण नाहीत. बदलला आहे तो एक एक्सप्रेस करायची पद्धत थोडी बदलली आहे. आणखीन एक खूप महत्त्वाचा एक बदल हा आहे की आधी प्लॅटफॉर्म्स नसल्यामुळे मुलं मुली एकमेकांना भेटणं जे होतं त्याचे मार्ग खूप कमी होते. शाळा कॉलेजेस असायची, थोडंफार काम वर्कप्लेसेस असायच्या, आणि ओळखीतनं जे लोक भेटतील थोडेफार ते होतं. आता सोशल मीडियामुळे आणि खास करून डेटिंग ॲप्समुळे ती दारं खिडक्या एकदम भस्कन उघडली आहेत, आणि त्यामुळे ऑप्शन्स प्रचंड वाढलेत. म्हणलं तर त्यात फायदे पण आहेत. ड्रॉबॅक एक असा येतो की प्रचंड ऑप्शन्स असल्यामुळे एकतर गडबड पण वाढली आहे. आपल्यासमोरचे ऑप्शन्स वाढले की मग आपली गडबड पण वाढते, कन्फ्युजन वाढतं, कन्फ्युजन खूप वाढतं. आणि एक चॉईस करताना आपला दुसरा चॉईस हातचा निसटतोय का, त्या ऑपॉर्च्युनिटी कॉस्टचा खूप विचार केला जातो. आणि त्यामुळे मला हे पण नाही ते पण नाही असं ती तारांबळ खूप धावू शकते. आणि त्यामुळे ती गडबड होणं हे एक आहे. आणि आधीच मुळातच आपल्याकडे एक बोर्डमबद्दल जो एक तिटकारा वाढत चालला आहे, आपला तो टॉलरन्स जो कमी होत चालला आहे, आणि त्याला थोड्या सोशल मीडियाच्यामुळे आणखीन खतपाणी मिळतं हे खरं आहे. त्याच्यामुळे तो एक थांबून अवघड्याच्यातनं जरा असा वाट काढायचा पेशन्स तो थोडा कमी झाला का वाटतो. किंवा ते सतत तो म्हणजे बोर नाही झालं पाहिजे हा जो मुद्दा असतो ना, मुळात आधी बोर होतंय हेच. माझं मत वेगळं आहे या बाबतीत. माझं मत असं आहे की एकत्र बोर होता आलं पाहिजे तर मज्जा आहे. आणि इफ नाही वाटत एकत्र बोर व्हावं असं तर प्रॉब्लेम आहे. कारण मग कुठे मला दार माझं मोकळं नाही दिसत किंवा उघडलेलं नाही दिसत. पण ठीक आहे, म्हणजे बोर तर मला एकटीला पण तर माझ्या आयुष्यात होणारच आहे ना. म्हणजे तो म्हणजे माझ्या आयुष्यात कोणी असो किंवा नसो मला बोर होणार आहे, पण मग ते एकत्र होता येतंय का हे बघावं. सो हा एक मुद्दा आहे की जो तू म्हणालास की ह्या पिढीमध्ये किंवा या काळात आता खूप जास्त वाढताना दिसतोय. मला तर यायचंय, तू म्हणालास तसं की ऑप्शन्स खूप वाढलेत. आणि तर तू ऑप्शन्स खूप वाढलेत म्हटल्यावर मला आता यायचंय की जेलिसी, एक पॉझिटिव्हनेस, ऑब्सेशन म्हणता येणार नाही पण प्रोटेक्टिव्ह असणं. तर माझं ऑब्झर्वेशन मी सांगते, तू मला करेक्ट कर चुकीचं असेल तर, की मला असं वाटतं की मुलींमध्ये खूप जेलेसी हा फॅक्टर असतो आणि मुलांमध्ये प्रोटेक्टिव्ह असण्याचा फॅक्टर असतो. आता हे किती वेगळं एकमेकांपासून हे पण मला समजून घ्यायचं आहे. जेलेसी, प्रोटेक्टिव्हनेस किंवा ऑब्सेशन म्हणण्यापेक्षा पॉझिटिव्हनेस, तर ह्या 3 फॅक्टर्समध्ये एकतर फरक सांग आणि कोणामध्ये काय जास्त दिसून येतं हे सांग. जेलसी असो की आता जर आपण ती म्हणली की समजा मुलींमध्ये जेलसी आहे आणि मुलांमध्ये प्रोटेक्टिव्हनेस असं जर आपण मानलं, कॉमन भाग हाच आहे की मला माझं जे नातं आहे ते शेअर नाही करायचं, आणि त्याच्या बाबतीत मी ती एक लाईन आखून घेतोय, ते मला शेअर नाही करायचं. हा भाग दोन्हीकडेच कॉमन आहे. बरोबर. ती व्यक्त करायची पद्धत थोडीशी वेगळी आहे, ती कशा प्रकारे प्ले आउट होते हे थोडंसं वेगळं आहे. आणि त्या पण इतकी सरमिसळ आहे की त्यात जेंडरचं किती आणि व्यक्तीचं किती सांगणं थोडंसं अवघड आहे. एक त्यातला बऱ्याचदा हा भाग बघायला मिळतो की काही प्रमाणात पुरुषाची जी जेलसी थोडीशी फिजिकल बाबतीत थोडी जास्ती असते, स्त्रियांची इमोशनल बाबतीत थोडी जास्ती असते. की फॉर एक्झाम्पल, आता विषय खूप मोठा त्यात खूप आत्ता बहुतेक जायला नको, पण लेट्स से जर का चीटिंग आहे, इन्फिडेलिटी आहे आणि त्यात फिजिकल
मधली जर का इन्फिडेलिटी आहे तर ती एक वेळ स्त्रियांना थोडी जास्ती सहज माफ करता येईल ॲज कम्पेअर्ड टू इमोशनल इन्फिडेलिटी. की जर का माझा पार्टनर इमोशनली जास्ती इन्व्हॉल्व्ह झाला दुसऱ्या व्यक्तीमध्ये, ते हँडल करणं फिजिकल इन्फिडेलिटीपेक्षा जरा जास्ती अवघड जातं मुलींच्या बाबतीत. पुरुषांचं काही प्रमाणात उलटं म्हणता येईल, ओव्हरलॅप दोन्हीकडे आहे, पण कल थोडा या बाबतीत असा जरा क्लिअरली बघायला मिळतो. प्रोटेक्टिव्हनेसच्या बाबतीत मला असं वाटलं की त्यात जेलसी ही कॉमन का आहे की दिसायला ते कितीही अट्रॅक्टिव्ह वाटलं आणि किती नोबल वाटलं तरी त्याच्या प्रमाणाबाहेर जातं ना, त्या प्रोटेक्टिव्हनेस इज लाईक मार्किंग युअर टेरिटरी. की या हद्दीत इतर पुरुष येऊ शकणार नाही, ही टेरिटरी माझी आहे. मग त्यात त्या पार्टनरच्या रक्षणापेक्षा या हद्दीत दुसरा कुठला पुरुष नको हे त्याचं जास्ती आहे. मला जर उदाहरण आठवतं की हे टॉक्सिसिटीकडे कसं जाऊ शकतं. ते जुम्मे किरात गाणं बघितलं आहे का, त्याचा व्हिडिओ. त्या गाण्यामध्ये सुरुवातीला हा जो आहे त्यातला, त्याला आपण ते हिरो म्हणूयात आपण त्याला, तर तो जॅकलिन फर्नांडिसला जो ती आहे तर तिच्या अवतीभोवती नाचणार, आचकट विचकट वागणार, तिला हॅरॅस करणार, दाताने स्कर्टवर करणार तिचा. आणि जेव्हा ती खरंच ओपन होऊन नाचायला लागते तेव्हा आणि तिच्या अवतीभोवती बाकी पुरुष नाचायला लागतात तेव्हा लगेच आपलं जॅकेट काढून तिला देणार. स्वतः जेव्हा मुलींबरोबर बाकीच्या बॅकग्राऊंड डान्सर्सबरोबर फ्लर्ट करायला लागतो तेव्हा ती तिकडे इन्सिक्युअर होते. तिचं पण तिकडं की हा मला अटेन्शन द्यायचं सोडून ह्याच्याबरोबर कसा काय गेला. मग ती दारूची एक बाटली अशी गटकावते, एकदम फुल अनलिश होऊन नाचते. याला वाटतं बाबा ही कशी ओपनअप झाली. आणि मग तेव्हा त्याच्या अपेक्षेपेक्षा जास्ती ओपनअप व्हायला लागते तेव्हा मग लगेच नाही आता बस मग ते माझं जॅकेट काढून देणार. की तिथं हे टेरिटरी मार्किंग जास्ती आहे प्रोटेक्टिव्हनेसपेक्षा. किती इम्पॉर्टंट. आणि तू हे उदाहरण देतोयस ना, हे इतकं महत्त्वाचं आहे कारण हे कळू देत लोकांना की हे इतकं रिफ्लेक्शन आहे सोसायटीचं. म्हणजे हे काय घाण दाखवत आहेत असं म्हणण्यापेक्षा ते किती बरोबर दाखवत आहेत हे आपल्याला लक्षात यायला पाहिजे. म्हणजे ते खूप चुकीच्या पद्धतीने दाखवत असतील कदाचित, पण तेच खरं मार्केटमध्ये आता चालू आहे असं म्हणायला हरकत नाही. दोन्ही आहे की कधी कधी नकळत हा हेच बरोबर आहे म्हणून हे विकलं जातं म्हणून दाखवत हे पण असतं, आणि कधी कधी हे कसं चुकीचं आहे हे म्हणून पण दाखवलं असतं. ह्या इथं त्यांचं इंटेन्शन काय होतं सांगणं अवघड आहे. पण म्हणजे ते बेमालूमपणे आलं असं मला वाटतं, पण इतकं ते म्हणलं तर ॲक्युरेट रिप्रेझेंटेशन नकळत असेल किंवा कळत असेल होऊन गेलेलं इकडे. बरोबर. इथे मला असं वाटतं की येतो एक मेल इगो. फक्त मेल असं नाही, मुलींना पण इगो नसतो असं माझं म्हणणं नाही आहे. पण इगोच्या बाबतीत स्पेसिफिकली म्हणायचं झालं तर माहीत नाही, म्हणजे आता अल्फा किंवा अशी कॅटेगरी मला करायची नाही आहे, पण तरीसुद्धा ते जे एक इगो दुखाणं असतं ते मुलांमध्ये जास्त आहे असं मी म्हणते. माझ्या बाबा, काका, भाऊ, मित्र अशा सगळ्या कॅटेगरीजमध्ये मला हे दिसतं की खूप कमी प्रमाणात, असं म्हणणार नाही की खूप जास्त आहे, पण खूप कमी प्रमाणात का होईना त्यांना तो इगो आहे जो बायकांना नाही आहे त्या अर्थाने. अगदी छोटं उदाहरण द्यायचं झालं तर समजा एखादं घर असेल की ज्याच्यामध्ये खूप पुरुष कमवतोय, बाई कमवतीये असं असेल, पण तरीसुद्धा बाई जास्त कमवत असेल कदाचित, तर मग पुरुषाचा तो इगो हर्ट होणं. पण असं काही नाही आहे की बाई कमवू शकत नाही, कारण आजच्या काळात तर असं झालं आहे की खूप जास्त मुली शिकल्या आहेत, खूप जास्त एक्सप्लोअर करत आहेत त्यांच्या आयुष्यात, त्या इंडिपेंडेंट आहेत, त्यांना एक्सपोजर मिळतं आहे. तर मग त्यांचं कदाचित पे जास्त असू शकतो, मुलांचा कदाचित कमी असू शकतो, पण ते त्यांच्या रिसिव्हिंग एंडला तितकं इझिली नाही घेतलं जात. म्हणजे सपोजिंग मी आहे तर मला जर का जास्त माझ्या बॉयफ्रेंडपेक्षा पैसे मिळत असतील तर त्याचा इगो हर्ट होतो, पण त्याला जर का जास्त पैसे मिळत असतील तर माझा इगो हर्ट नाही होत. तर हे आता पैशाचं उदाहरण झालं, तर हे असं अनेक बाबतींमध्ये असू शकतं की डिसिजन मेकिंगची गोष्ट जेव्हा येते रिलेशनशिपमध्ये सुद्धा, तर मुली जेव्हा डिसिजन घेतात तेव्हा त्यांचा मेल इगो हर्ट होतो का, आणि हे कुठून आलंय हे तर प्रश्न आहेच, पण ह्याच्याशी
ओव्हरकम कसं करावं मुलांनी, कारण हे चुकीचं आहे हे तर मला माहिती आहे, म्हणजे दिस इज नॉट राईट. ह्या इगोचं जे आहे तर ते थेट नातं आहे पॉवरशी. आता समाजामध्ये आत्तापर्यंत ज्या ज्या ठिकाणी पॉवर एकवटलेली आहे, राजकारण असो, युद्ध सैन्य हे असो, धर्म असो किंवा व्यवसाय असो, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये एकतर आत्तापर्यंत पुरुषाचं वर्चस्व जास्त राहत आलेलं आहे. आणि ह्या अशा गोष्टी आहेत की अगेन जिकडं भावनांना, संवेदनशीलतेला जागा जरा कमी आहे. इथं तुम्हाला ते बाजूला ठेवून तुमची ताकद लावून इथं ऑपरेट करायचं आहे. आणि त्यात ते किती चूक आहे बरोबर आहे, त्यात इम्बॅलन्स किती, हा भाग वेगळाच. पण तेच बेरिंग घेऊन जेव्हा आपण नात्यामध्ये येतो तिथं ते परत अडचण व्हायला सुरुवात होते. कारण आपण मगाशी बघितलं की इकडनं तिकडे त्यांना जो स्विच होत नाही आहे, त्यामुळे ती तिथली पॉवर जी मिळते ती इथं पण मिळण्याची अपेक्षा होणं, ह्यातनं ते खूप होतं आहे. त्यामुळे आपली पॉवर असेल तर ती ठीक आहे त्या जागी, इथं नात्यामध्ये येताना पॉवर बाजूला ठेवायला लागते. आणि ते बरोबर प्रकृतीच्या उलट आहे ना. या इथं ज्याची जी गोष्ट इथं वर्क होत नाही आहे ती गोष्ट इकडे शिकून घ्यायची, हे करायला लागत असल्यामुळे आपली पॉवर जी आहे हातची ती सोडणं हे भयंकर कठीण जातं खूप जणांना. त्यामुळे त्याचं ते नातं आहे ते पॉवरशी आहे. आणि मग ते पैसा असो, डिसिजन मेकिंग असो, ह्या अनेक ठिकाणी ते येताना दिसतं. बरोबर. तो इगो जो आहे, आणि ते खरं तर ना आपल्याला वाटू शकतं की ते खूप असं ताकदीचं लक्षण आहे, पण ते खरं तर त्याला पण आता हे पेट्रिआर्कीचंच लक्षण आहे. आणि पेट्रिआर्कीच्या बाबतीत आपण एक कदाचित गैरसमज असेल तो दूर करूयात की इट्स नॉट टू मच ऑफ मॅस्क्युलिनिटी. पेट्रिआर्की इज लॅक ऑफ मॅस्क्युलिनिटी. की जी खरी बॅलन्स्ड, हेल्दी, सिक्युअर मॅस्क्युलिनिटी आहे त्याचा तो प्रादुर्भाव आहे, अभाव आहे, टंचाई आहे. आणि त्यामुळे ती जी लॅक आहे ती भरून काढायला जे बेडकीच्या पोटारखी फुगून बसलेली जी मॅस्क्युलिनिटी आहे, जो इगो आहे, त्या लॅकमधनं येत आहे. त्यामुळे तो आपण जो सुरुवातीला बघितला होता की लागेल तिकडं पॉवर दाखवता येते आहे, पण जिकडं हवे तिकडे संवेदनशीलता पण आहे, तो बॅलन्स आणणं खूप गरजेचं आहे. तो जेव्हा यायला लागेल तेव्हा हे इगोचं जे सीसॉ आणि जो झालेला आहे तो थोडासा सरळ व्हायला लागेल. कसा आणावा हा बॅलन्स, म्हणजे काय करावं लागतं यासाठी? थेरपी घ्यावी लागते. हो, थेरपी मुळात थेरपी हा खरंच एक गरजेचा मार्ग खरंच आहे. कारण ह्या पेट्रिआर्कीने पोळलेल्या अनेक पुरुषांना सुद्धा थेरपीची किती गरज आहे हे त्यांना त्याच्यातून जाणवलेलं नाही आहे. पण खूपदा त्यांच्यामुळे इतरांना थेरपी घ्यायला लागली आहे असं पण खूपदा झालेलं आहे. सो ट्रू. पण थेरपी हा एक माध्यम आहे आणि सगळं काही थेरपीतनं सुटतं असं पण नाही आहे. पण इथं खूप आता ते कधी कसं होईल माहिती आहे, पण मेल रोल मॉडेल्स असणं, आपण कुठल्या प्रकारचे रोल मॉडेल्स त्यांच्यासमोर ठेवतो आहोत, त्यासाठी आपण स्वतःवर किती काम करतो आहोत, पुरुष असो किंवा आई, वडील असो, आई असो, शिक्षक असो, अथॉरिटी असो, तिथं एस्पेशली मेल अथॉरिटीला किंवा मेल रोल मॉडेल्सला खूप काम करायची गरज आहे. ते पाहून शिकणार आहेत मुलं. बरोबर. आणि ते शिक्षण खूप आधीपासून होणं गरजेचं आहे. मोठ्या वयात शिक्षण होऊ शकत नाही असं नाही की आता माझ्या वयाचे खूप पुरुष असतील, त्याच्यातून थोडे लहान पुरुष असतील, हे यांनी पण अशा खूप गटांगळ्या खाल्लेल्या आहेत. भलते सलते समज असतील पॉवरबद्दलचे, स्त्रियांबद्दलचे हे जे असतील ते ह्यातनं आम्ही पण गेलेलो आहोत. आणि त्यातनं हे किती चुकीचं पण आणि स्वतःला पण किती घातक आहे समजत थोडी अक्कल येत पण गेलेली आहे. त्यामुळे तो बदल कायम होत असतो मान्य आहे, पण जर का तो मोठ्या प्रमाणात व्हायचा असा असेल तर लहानपणापासून शिक्षण होणं खूप गरजेचं आहे. बरोबर. आता मला पुन्हा एक ॲडवाईस हवा आहे ॲनिमल मधल्या रणबीर कपूरसाठी. मला वाटतं तो ॲडवाईसच्या खूप पलीकडे पोहोचला खूप आधीच. खरं तर मी तुला ॲडवाईस काय देऊ बाबा आता काय, तर मग खरं तर हे कॅरेक्टर ॲडवाईसेस जरा खूप पलीकडचं गेलेलं आहे. इथं पण तेच काय असं की इथं
तोच ॲडवाईस इकडे खरं तर लागू होतो की इथं पण तुला वडिलांना प्रूव्ह करायची एवढी गरज नव्हती. आणि मला वाटतं आपण ना एक डॅड इश्यूज वरती वेगळा अगदी अगदी पण ॲनिमलचं ऑब्झर्वेशन हेच आहे की त्या आता मुन्नावेच्या बाबतीत आणि ॲनिमलच्या बाबतीत साम्य एक असलं की वडिलांना अथॉरिटीला प्रूव्ह करायचं आहे हे जरी असलं तरी दोघांचं वे ऑफ डुईंग कम्प्लिटली वेगळं आहे, अगदी वेगळं आहे. त्यांनी ॲनिमलनी काय बघितलंय की माझी आई घरात अशी वागवली जाते, त्यामुळे बायकांना कसे वागवायचं हे धडे जे ते गिरवले गेले ते असे, त्यामुळे मुलांना जे शिक्षण हवं ते असं. त्याने ते घेतले ते धडे स्वतःच्या मनात लहानपणापासून गिरवलेत आणि त्याचा स्वतःचा आणखीनच एक वेगळा विपर्यस्त अर्थ काढलेला आहे आणि त्यातनं ते एकदम असं मोठं होऊन बसलं काहीतरी. तर ते झालं. त्यामुळे ते धडे त्या ॲडवाईस त्याला द्यायचा, त्याच्या घरच्यांना द्यायचा, हे दोघांनी द्यायचं खरं तर गरजेचं आहे. पण त्यांनी पण त्याचा जे एक अर्थ आहे आधीच ते इम्बॅलन्स त्याने आणखीन टोकाला जाऊन घेतलं की मी प्रूव्ह करायला वाटेल ते करू शकतो. आणि ते करताना स्त्रीची जागा काय आहे हे तर खूप जुन्या काळात जाऊन बसलेला आहे तो. तुला ॲनिमल आला तेव्हा तुझं मत काय होतं? एकतर मला तो जो सुरुवातीचा विचार आला तो हा आला होता की तुझं हे जे आर्ग्युमेंट आहे की अल्फा होते मग त्याला पाहून पोएट्स लोक जेलस झाले आणि म्हणून ते त्याला खाली येणं बघत होते, तेव्हा मला हे वाटलं की ठीक आहे मान्य जेलस असतील, पण तिसरं पण उदाहरण आहे ना जो बॅलन्स साधतंय. मग ते हे ॲनिमलचं कॅरेक्टर सोयीस्करित्या विसरलंय का त्याला ती जाणीवच नाही आहे हा मला प्रश्न पडतो. त्यामुळे माझी ती वैयक्तिकता आपण थोडी बाजूला ठेवली तर मला खूप ठिकाणी ते कळेना किंवा कळलं तरी पटेना. माझं तर खूपच म्हणजे एकतर मी अशी मुलगी आहे की मी मूवीज असतील किंवा कुठलंही आर्ट फॉर्म असेल मी ते खूप सिरियसली घेते आणि माझ्या मनावर त्याचा चिरकाळ परिणाम असतो किंवा राहतो आणि मी खूप रडते, खूप हसते, मी खूप व्यक्त होते त्या क्षणी त्या ठिकाणी. मी 3 दिवस बाहेर येऊ शकले नाही ॲनिमल बघितल्यानंतर, इतका माझ्या मनावर त्याचा परिणाम झाला. मला असं वाटत होतं की आजच्या काळात अशा मूवीज का बनतात हा माझा पहिला प्रश्न होता. आणि पहिल्या ते वाक्यालाच मी म्हणजे स्विच ऑफ झाले होते की पोएट्सच्या दृष्टीने जे काही त्यांचं वक्तव्य तिथे होतं. सो मला तेव्हा मी हा प्रश्न विचारण्याचं कारण असं होतं की हा इंटरव्ह्यूचा भाग किंवा पॉडकास्टचा भाग नाही आहे, पण तरीसुद्धा की मी इतकी काय म्हणू वल्नरेबल आपण म्हणू शकतो किंवा वल्नरेबल नाही म्हणू शकत, मी खूप अफेक्ट झाले आणि मी बाहेरच येऊ शकले नाही. मला ट्रॉमा हे असे शब्द जे काही वापरतात मी अगेन्स्ट आहे त्याच्या, कारण खूप मोठे गोष्टी आहेत, त्या विषय आहेत आणि त्याची डेप्थ खूप मोठी आहे. पण तरीसुद्धा मी इतकी पॅनिक आणि ह्याच्यामध्ये गेले होते की मला असं झालं नाही हे असं नाही दाखवू शकत लोक, आणि लोकांना ते बघ. आणि त्याच्यात जास्त वाईट वाटण्यासारखी ही गोष्ट होती की तो इतका चालला असले का लोक हे का बघतात आणि लोकांना हे का आवडतंय अजूनही. एनिवे, सॉरी कोण पटकन म्हणतं, मुली का मुलं? ज्याला गिल्ट जास्ती वाटतंय तो, ज्याची गिल्ट इंड्यूस करायची क्षमता जास्ती आहे त्याचा दुसरा पार्टनर सॉरी पटकन म्हणतो. ह्यात पण अगेन जेंडर स्पेसिफिक सांगणं असं अवघड आहे. ते आता विषय निघालाच आहे तर गिल्ट हा जो भाग आहे तो फेमिनिन सायकीमध्ये थोडासा जास्ती खोलवर भिनलेला आहे. त्याच्याशी संबंध जोडायचा म्हणला तर हो, कदाचित स्त्रियांमध्ये सॉरी म्हणण्याचं प्रमाण जास्ती निघू शकतं. प्लीज हे बघा, म्हणजे ऐका, म्हणजे की स्त्रिया जास्त सॉरी म्हणतात, तुम्हाला पटत नाही. म्हणजे बघा, पण हे किती परसेप्शन क्रिएट केले गेलंय की मुलांना पटत नाही की मुली सॉरी म्हणतात किंवा मुली स्वतःची चूक मान्य करतात. आता हे हसण्यावारी नेतात पण खरंच ते चुकलेले असतात. तर हा काय आमचा प्रॉब्लेम नाही आहे, हा त्यांचाच प्रॉब्लेम आहे की ते खरंच चुकलेलेच असतात ना. अशा वेळी मग त्यांनी सॉरी म्हणणं अपेक्षित आहे. 3:1 मेजॉरिटी. तरी सुद्धा मी बोलतेय, तरी सुद्धा बाकी कोणी बोलत नाही. पण हे पुन्हा मला असं वाटतं की हे कुठेतरी व्यक्त होण्याकडे पण जातं का, की मुली पटकन व्यक्तच होऊन टाकतात ना. मग ते सॉरी जरी म्हणायचं असेल तरी पण ते
तितकं मोकळेपणाने येत असेल कदाचित. आणि ते मगाशी म्हटल्याप्रमाणे खरंच हे आहे की इथं पण ते अटॅचमेंट स्टाईलशी थोडं जास्त जोडलं जातं. जी व्यक्ती थोडीशी अँशियस असते नातं दुरावतंय का, ती ते नातं धरून ठेवायला पटकन सॉरी म्हणायला जाते. आणि हे अँशियस अवॉइडंटचं मेल फिमेलमध्ये सगळीकडे बघायला मिळतं. तिथं तर फार फरक एवढा नाही उरला. त्यामुळे जिथं जेव्हा पुरुषांना सॉरी म्हणायची अडचण येते त्या पुरुषांच्या बाबतीत आपण हे म्हणू शकतो की अगेन तो पॉवरचा खेळ. इकडे सॉरी म्हणताना मला माझ्या चपला काढून मला माझ्या पायरीवरनं खाली येऊन सॉरी म्हणायला लागणार आहे, ते खूप अवघड जाणार आहे. बरोबर. तो त्या पॉवरच्या खेळाशी जोडलेला आहे. बरोबर. डील ब्रेकर्स काय आहेत आजच्या काळातली, इन जनरल सांगायचं? ट्रस्ट हा जो भाग आहे तो मला वाटतं की थोडासा आधीपेक्षा थोडा जास्ती ठिसूळ झालाय. आणि त्यामुळे माझा ट्रस्ट मोडला तर ह्या व्यक्तीला मी फुली मारणार आहे, हा एक मला आत्ता थोडा जास्ती स्ट्रॉंग पॉईंट होताना दिसतो. कारण जसं कमिटमेंट जितकी अवघड होत जाणार आहे, ती कमिटमेंट समोरच्याने न मेंटेन केल्यामुळे माझा विश्वास जो तुटणार आहे, त्याला जो तडा जाणार आहे, त्याच्यामुळे मी खूप गार्डवर जाणार आहे आणि मला परत विश्वास ठेवायला खूप वेळ लागणार आहे. तो ट्रस्ट ठेवणं हे मला वाटतं आधी थोडंसं आता वाढलेलं आहे. सो आणि पुन्हा तेच की ऑप्शन्स खूप आहेत, डिस्ट्रॅक्शन्स खूप आहेत, ग्रँटेड घेणं कदाचित खूप वाढलंय, कोणा वाचून कोणाचं काही अडत नाही ही भावना कदाचित वाढली आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी वाढीस लागल्यामुळे मग तो ट्रस्ट फॅक्टर आणि मग तो डील ब्रेकर असा असू शकतो. सो यावरनं मी पुन्हा ब्रेकअप्सवर येईन की आजच्या काळातली ब्रेकअप्स असं म्हणायचं झालं तर तो विषय मोठा असू शकतो कदाचित. म्हणजे मी जितकं माझ्या काळात म्हणण्यापेक्षा मी जितकं ब्रेकअप्सना सिरियसली घेतलं असेन तितकं हल्लीची मुलं घेतायत का हे मला जाणून घ्यायला आवडेल. इथे बॉयज टॉकमध्ये संदीप दादा आला होता, संदीप खरे. तर तो असं म्हणाला होता की वेडच होत नाहीत लोक आजकाल एकमेकांसाठी. आणि वेडं होत नसल्यामुळे ते जे विरह किंवा नातं तुटण्याची जी ग्रॅव्हिटी असते ती मुलांना समजतच नाही आजकाल, जी आमच्या काळात समजत होती. आणि मग त्यांनी खूप छान एक उदाहरण दिलं होतं की एक माणूस होता जो वेडा झाला होता प्रेमात, इतका वेडा झाला होता की त्याला कळत नव्हतं की तो कसा वागतोय, काय करतोय. त्याचं आयुष्य संपूर्ण गेलं. इतक्या लेवलचं पूर्वी प्रेम किंवा हार्डशिप्स किंवा या सगळ्या गोष्टी फील केल्या जायच्या किंवा त्या जाणीवा तितक्या मोठ्या किंवा दृढ होत्या. आत्ता ते तसं नाही राहिलंय. किंवा असेलही, आपल्याला एखादी व्यक्ती खूप आवडत असेल तर कदाचित तसं असू शकतं. तर तू सांग की तू आता काय ऑब्झर्व करतोयस, मार्केट में क्या चलता है? मार्केटमध्ये माल तेच पॅकेजिंग बदललं फक्त. कारण ब्रेकअप्सकडे बघायचा आउटलुक जरा बदललेला वाटतं मला. की आधी त्याला जेवढा स्टिग्मा होता तेवढा आता उरलेला नाही आहे असं दिसतं. आणि काही प्रमाणात जी कमिटमेंट थोडी आधीपेक्षा पटकन जी सुटते त्याचा रोल आहे खरा. पण दुसरी बाजू मला अशी पण दिसते की आधी उलट ते ब्रेकअप स्टिग्मटाईज केल्यामुळे नातं चालत नसून सुद्धा त्याला धरून ठेवणं हे खूप व्हायचं आधी सुद्धा. आता उलट आणि ती फरफट असते नव्हे अगदी. आणि ती फरफट झाल्याची नुकसान ते प्रचंड भोगले आधीच्या पिढ्यांनी जास्ती. आता उलट इकडं लागेल तर खरं सोडून देऊयात हा धोरणीपणा उलट वाढलेला वाटतो. आणि ह्याचा अर्थ असं नाही म्हणायचं की ते हर्ट होत नाही. आत्ताच्या मुलांना मग ते अगदी 13, 14, 15 असो 25 असो ब्रेकअप तितकंच झोंबतं, तितकंच आतपर्यंत दुखतं. ते कोणाला लागत नाही असा माणूस त्यासाठी बनलेलाच नाही की ब्रेकअप झोंबणार नाही. बरोबर. ते कदाचित दडपायचे टेक्निक्स आता जरा जास्ती वाढल्या असतील पण ते दुखतं ते दुखतंच. दिल पे पत्थर रख के मैंने मेकअप कर लिया. तो मेकअप करायचं मे बी जास्ती थोडेसे ब्रँड्स आणि आले असतील पण दुखतं ते दुखतं. आणि तरी कुठेतरी जिकडं गरज आहे तिकडं
ठामपणे पाऊल घेऊन हे नातं कट करायची गरज आहे ह्याच्याबद्दलचा एक थोडासा मोकळेपणा, धोरणीपणा, शहाणपण हे पण वाढलेलं दिसतं आधीपेक्षा. म्हणजे आधी कसं होतं की ते थोडंसं डिवोर्स स्टिग्मटाईज केलं जायच्या आपल्या पालकांच्या पिढ्यांमध्ये, ते थोडंसं तिकडनं आता ब्रेकअपवरती थोडंसं आलं आणि थोडंसं ओपन झालंय. येस, त्याला सोसायटीकडनं थोडासा ऍक्सेप्टन्स मिळायला लागलाय. त्यामुळे पटकन एखादी गोष्ट आपल्याला म्हणजे फरफट जर का होऊ द्यायची नसेल तर ती ऍक्शन घेतली जाते आणि त्यामुळे ते ब्रेकअप जास्त समोर येत आहेत. आणि मग कदाचित लोकांना असं वाटतं की अरे आजच्या काळात खूप ब्रेकअप्स होत आहेत. आणि ब्रेकअपच्या बाबतीत आणखीन एक ॲड करायचं असं पण आहे ना की जसं आपण सुरुवातीला म्हणलं की जसं रिलेशनशिपमध्ये येणं हे एक एज्युकेशन असतं, तसं ब्रेकअप हे पण एक एज्युकेशनच आहे. तुम्ही रिलेशनशिपमध्ये असायच्या आधी, रिलेशनशिपमध्ये असताना आणि ब्रेकअप झाल्यानंतर तुमची तिन्ही व्हर्जन्स खूप वेगवेगळी असणार आहेत. तिन्ही जे व्हर्जन्स आहेत ना, खास करून पण पहिल्या नात्याचा जर का विचार केला, पहिलं सिरियस नातं, छोटं नातं असेल तर कदाचित त्याचा एवढा इम्पॅक्ट नाही होणार, पण पहिलं सिरियस नातं जे आहे त्याच्या आधीच्या भागात आपण म्हटलं सहज जे डेस्परेशन असतं ते असतं खूपदा. आपल्याला काय वाटतंय, आपला खरा टाईप काय आहे ह्याच्याबद्दल जाणीव नसते. मग आता मुलांच्या बाजूने जर का पाहिलं तर नात्यात आल्यावर खुद्द समोरून हा प्रश्न येतो की तुला काय वाटते, तुझ्या डोक्यात काय चालू आहे. आणि दॅट मेक्स यू थिंक, दॅट मेक्स यू लुक इनवर्ड की खरंच मला काय वाटतंय, माझ्या भावना कशा चालू आहेत ते बघायला लागतो आपण. आपल्याला कुठल्या गोष्टी खटकत आहेत, कुठल्या नाही खटकत आहेत ह्या कळायला लागतं. रिलेशनशिपमध्ये पडताना तुझ्या नात्याकडनं काय अपेक्षा आहेत हा जो अत्यंत व्हॅलिड प्रश्न असतो, त्याची उत्तरं आपली आधी तयार नसतात. आधी आपल्याला काही असं नाही, मला रिलेशनशिपचा अनुभव हवा आहे हे असतं. नात्यात पडायला लागल्यावर कळतं की आपल्याला काय गोष्टी, कुठल्या गोष्टी चालत आहेत, कुठल्या नाही चालत आहेत, ते त्यातनं जातानाच कळतं. बरोबर. तर त्या गोष्टी स्वतःबद्दलच्या कळायला लागणं हे रिलेशनशिपमध्ये व्हायला लागतं. आणि मग त्यातनं मिळणारा आनंद पण आहे, त्यातनं जे खटके उडत आहेत, त्यातनं जे होणारा त्रास पण आहे आणि त्यातनं शिक्षण पण आहे, ते नात्यात व्हायला लागतं. तुमची कम्युनिकेशन स्किल्स सुधारू शकतात आणि तुम्हाला नको त्या गोष्टी ज्या खरं तर तुम्ही टाळत, नको त्यापेक्षा ज्या गोष्टी गरजेच्या होत्या पण तुम्ही टाळत होतात त्या गोष्टी खूपदा करायला लागतात. ते पण नात्यामध्ये होऊ शकतं. बरोबर. आणि ह्याच्यानंतर ब्रेकअप्समध्ये जे असतं तर ते म्हणजे डिटॅच व्हायला शिकणं हे खरं तर नात्यात आपण म्हटलं तर ब्रेकअपमध्ये शिकू शकतो. बरोबर. की त्या नात्यातनं आपलं काय चुकलं, की आपण त्या नात्यामध्ये येताना आपलं काही जरा गडबडलं का, बरोबर, आपण कुठे डेस्परेट झालो का, किंवा आहे ते छान होतं पण आता त्याची लिमिट संपली, त्या नात्याचा जो एक पर्पज होता तो संपला, ते नातं खूप मिनिंगफुल होतं, आता ते संपलं आणि आता पुढच्या नात्याकडे जायची वेळ आली किंवा पुढच्या नात्याकडे जायची आता थोडंसं का आता कालावधीची वेळ आलेली आहे, हे समजायला पण ब्रेकअपचा खूप मोठा रोल आहे. आता प्रत्येक नात्याचं ते आल्यावर इथून पुढे आता लाईफटाईम कमिटमेंट असं नाती नसतात. प्रत्येक खूपशी नाती असतात ज्यांची एक शेल्फ लाईफ असते, जी खूप सुंदर नाती असतात, त्यांचा एक पर्पज असतो आणि तो पर्पज संपला की आपण वेगवेगळ्या मार्गांना जातो. आपलं जे आधीचं वर्जन असतं ते एकदा अपग्रेड झालं, इव्हॉल्व झालं किंवा आपल्या गरजा बदलतात आणि तिथं मग त्या नात्याचा पर्पज संपला की ते अट्रॅक्शन हळूहळू विरत जातं आणि मग पुढच्या नात्याकडे जायला आपण तयार होतो. तर ह्या नव्या नात्यांना जागा करून द्यायला जे आउटडेटेड झालं आहे ते बाजूला सारून पुढच्या नव्या धड्यांसाठी जागा करून देण्यामध्ये ब्रेकअपचा रोल खूप मोठा आहे. किती वेळ साधारण माणसं घेतात? म्हणजे मला आठवतं आहे की माझा एक मित्र होता, त्याचं ब्रेकअप झालं, म्हणजे त्याने फसवलं नाही मुलीला कुठल्या, त्याचं एक रिलेशनशिप होतं, त्यानंतर त्याचं ब्रेकअप झालं आणि त्याच्यानंतर विदिन एका दिवसात तो दुसऱ्या मुलीबरोबर रिलेशनशिपमध्ये गेला. सो हे माझ्यासाठी खूप सरप्रायझिंग होतं. म्हणजे मला असं वाटलं की जाण्याबद्दल हरकत नाहीये, पण तू प्रोसेस केलंयस का, की तुला काय वाटलं किंवा तुझ्या बरोबर काय झालं, आणि मग तो दुसऱ्या मुलीशी इनजस्टिस नाहीये का, की तू त्या प्रोसेसमधनं गेलाच नाहीयेस अजून, किंवा तू ते ॲब्झॉर्ब केलंच नाहीयेस आणि तू डिरेक्टली लगेचच दुसऱ्या मुलीसोबत गेलायस.
मग ते कदाचित कम्पॅरिझन फॅक्टर येतं किंवा कदाचित तिच्यापेक्षा कशी ही चांगली आहे किंवा तिच्यापेक्षा कशी ही जास्त कम्फर्टेबल आहे, हे असं होतं. सो हा एक कालावधी किती असतो आणि खरंच मुलं किती कालावधी घेतात की ते पुन्हा व्यक्तिसापेक्ष आहे. ते तुमच्या इमोशन्सच्या पचनशक्तीवर अवलंबून आहे. इमोशन्सची पचनशक्ती की तरी एका नात्यातनं दुसऱ्या नात्यात जाताना जर का वेळ खूप कमी असेल तर 2 शक्यता वाटतात मला. एकतर मेंटली आधीच चेकआउट करून झालं होतं आणि एका बाजूने ती मूव्ह ऑन व्हायची प्रोसेस खूप आधीच सुरू झाली होती, ते व्यक्त खूप नंतर केलं गेलं आणि दुसऱ्या व्यक्तीला ते नंतर कळलं. ही एक शक्यता आहे. किंवा तू म्हणल्याप्रमाणे प्रोसेस न करता तिची खूप गरज वाटली नात्याची, ती त्यामुळे भागवायला म्हणजे लगेच पुढच्या व्यक्तीकडे अट्रॅक्ट झालो, हे पण होऊ शकतं. पण मूव्ह ऑन व्हायचा जो कालावधी आहे त्याला जी डिटॅचमेंट जी शिकायला लागते त्यासाठी तुमच्या भावना तुम्हाला व्यवस्थित प्रोसेस करायला लागतात. काय झालं त्याच्याकडे बघायला लागतं, त्याला नाव द्यायला लागतं की मला हे वाटलं, मला ही भावना आतनं जाणवली. ते जाणवल्यावर त्याच्याबरोबर थोडा वेळ बसणं, काही दिवस स्वतःला डिस्ट्रॅक्ट न करता इतर लोकांमार्फत असेल किंवा अल्कोहोल असेल, बिंज वॉचिंग करणं असेल, ह्यातनं डिस्ट्रॅक्ट न करता त्या इमोशन्स बरोबर बसून त्याला वेळ द्यायला लागतो. ते झाल्यावर मग त्याचं म्हणजे त्यातनं धडे घ्यायचं ते घ्यायला लागतात. हा एक ग्रीफचाच भाग आहे. येस, ॲब्सोल्युटली. रिलेशनशिपचं ब्रेकअप ते ग्रीफच आहे. ते ग्रीफ प्रोसेस करायला जे लागते त्याच पायऱ्या सगळ्या घ्यायला लागतात आणि त्यातनं मग तो ॲक्सेप्टन्स आला शेवटचा की मग आपण पुढच्या नात्याकडे जायला तयार होऊ शकतो. पण आजच्या काळात हे तितकं कठीण राहिलं नाहीये असं म्हणणं खूप चुकीचं ठरेल. कारण ग्रीफ प्रोसेस करायला तितकाच वेळ लागत असेल, कदाचित मार्ग खूप असतील आणि वे आउट्स खूप असतील, ऑप्शन्स खूप असतील, म्हणून ते थोडंसं वेगळं चित्र दिसतं. पण गरजा नाही बदललेल्या, पण हो डिस्ट्रॅक्ट करायची माध्यमं वाढल्यामुळे आपण स्वतःला पटकन आणि अधिक सहजरित्या डिस्ट्रॅक्ट आणि नंब करू शकतो. त्यामुळे ग्रीफची प्रोसेस लांबणं हे आता जरा होऊ शकतं. दिसणार नाही पण ते आत कुठं तरी दडी मारून बसलेलं असतं. आता मी पुन्हा कॅरेक्टरवर मला सांग, कुछ कुछ होता है मधल्या राहुलला तू काय ॲडवाइस देशील? ॲडवाइसपेक्षा त्याचं असं दिसतं की तो पण असाच कमिटमेंट फोबिक, असा पण सभ्य शब्द वापरत त्याला. कमिटमेंट फोबिक म्हणजे त्याला तो एफ बॉईज असं जे आपण म्हणतात तशा त्या थोड्या पठडी जाणारा आहे. पण त्याला हवी आहे घरेलू मुलगी, की तो मे बी इन्व्हॉल्व डीपली तेव्हा होईल की जेव्हा त्याला थोडीशी ट्रॅडिशनल मुलगी सापडेल तिथं. कारण तुम्ही जर का पाहिलं तर त्यांनी स्त्री जी पाहिली आहे, पहिलं त्याचं इम्प्रेशन काय स्त्रीचं, त्याची आई, ती एकदम साडी आणि पूजा अर्चा करणारी आहे. तर पार्टनर कसा असतो, स्त्री कशी असते, तर त्याचं पहिलं इम्प्रेशन ती छाप त्याच्यावर ती बसली आहे. एकीकडे त्यांनी ते मॉडर्न न पाहिल्यामुळे त्याच्याबद्दल एक कुतूहल पण आहे, एक अट्रॅक्शन पण आहे, पण कम्फर्ट फॅमिलिअरिटी आहे ती त्या छबीबरोबर आहे. त्यामुळे जेव्हा त्याला कळतं की ही ओम जय जगदीश हरे गाणारी मुलगी आहे, ही पण मंदिरात जाते, तेव्हा मग त्याचं अट्रॅक्शन मग एकदम असं ते सिमेंट व्हायला लागतं. हा जो मुद्दा तू सांगितलायस हा इम्पॉर्टंट आहे. म्हणजे मी राहुल कुछ कुछ होता है मधल्या ह्याच्यावरनं मी म्हणणार नाही, पण ती पण त्याची दादीमा असते का? मला आठवत नाहीये. म्हणजे त्या अंजलीची दादीमा असते आणि राहुलची. व्हॉट आय एम ट्राईंग टू से की मुलींमध्ये आई बघणारी पण काही मुलं आहेत है ना, की मुलींना म्हणजे त्यांना तो एक मदरली इन्स्टिंक्ट हवा असतो, त्यांना ते केअरिंग नेचर हवं असतं. आय एम नॉट सेइंग की त्यांना त्या बाबतीत म्हणजे इंटिमसी किंवा ह्या सगळ्यामध्ये इंटरेस्ट नसतो असं नाही आहे, पण त्यांना ते तशी वाईब एक हवी असते. तर ही कितपत योग्य आहे आणि याचे काय परिणाम होऊ शकतात? खूप मोठा विषय काढलास याच्याकडे एकदा आणि परत
याच्याकडे एक वेगळ्या याच्यावरती वेगळी चर्चा होऊ शकते नुसतं ह्या मुद्द्यावरती. पण बहुतांश तथ्य खूप आहे. मुलीला ती फादरली एनर्जी हवी असणं पार्टनरमधनं आणि मुलाला मदरली एनर्जी हवी असणं, याच्या अत्यंत अनकम्फर्टेबल जाणीवेवरती खूपशी नाती अजून अशी आता उभी आहेत. पण म्हणजे तिकडं असं म्हणता येऊ शकतं की आता तथ्य खूप आहे की थोडक्यात म्हणायचं झालं तर आपण मोठे होत असताना आपली जी फेमिनिन इमेज असते की स्त्री कशी असावी, मुलगा असेल तर फेमिनिन इमेज कशी असावी किंवा काही प्रसंगात कशी नसावी ह्याची काही गणितं आधीच त्या वयात बनलेली असतात. आणि मग जेव्हा आपण मोठे होत जातो त्या प्रकारच्या स्त्रिया मुली समोर आल्यावरती मग त्या आपल्या त्या प्रिंटमध्ये त्या फिट बसतायत की नाही ह्याच्यावरती अट्रॅक्शन खूप अवलंबून असतं. कदाचित राहुलच्या बाबतीत झालं की त्यांनी तिची प्रतिमा बघितली घरामधली, ती कुठंतरी मनामध्ये बसली की ओके लेडी ही अशी असते आणि ते आपोआप त्याच्याकडे तो अट्रॅक्ट झाला. तर असे प्रत्येकाचे काही साचे लहानपणा असं बनलेले असतात. पण म्हणजे हे करेक्ट मी इफ आय एम रॉंग, तो साचा आईकडून पूर्ण केला गेलेला नसतो किंवा वडिलांकडून तो साचा पूर्ण केला गेलेला नसतो म्हणून म्हणजे आई वडिलांच्या नात्यातला साचा तो इथे रिप्लेस केला जातो का, किंवा त्यांच्याकडनं काहीतरी कमी राहिलेली असते म्हणून ती आपल्या पार्टनरमध्ये लोक शोधतात का, हा मला प्रश्न आहे. हो, पुष्कळ प्रमाणात हो. ओके. की ती जी गरज त्यावेळी जी अपूर्ण राहिली होती ती नंतर डोकं वर काढते खूपदा. आणि ह्यात आता हे म्हणलं तर इम्बॅलन्स आहे, पण तो पूर्णपणे जातोच असं नाही आणि कदाचित जावा असं पण नाही. पण किमान तो इतका मध्ये मध्ये तर येत नाहीये ना की तो नातं पार डिरेल करून टाकतोय. त्यामुळे तिथं स्वतःवरती खूप काम करायला लागतं की जी अपेक्षा मी माझ्या आईकडनं केली आहे की मी ज्या प्रकारे माझ्या आईला बघत आलोय त्याच प्रकारे माझा पार्टनरसाठी गरज खरं तर नाही आहे. ऑफकोर्स. उलट तेच हवं तर मग आई होती ना ऑलरेडी आयुष्यात, मग परत त्यासाठी नवीन पार्टनर आणण्याची काय गरज होती. तर तिथं नात्याचा पर्पज किती वेगळा आहे. तुम्ही जिथं आहात त्यापासून पुढं न्यायला नातीसंबंधी आहेत, एस्पेशली रोमॅन्टिक नाती तुम्ही आहेत त्याच्यापासून पुढं न्यायला असणार आहेत. तर मग आपण त्याच ब्लूप्रिंटला का चिकटून राहायचं, किंवा ती जर का भागवायची असेल गरज तर ते आपण काही वेगळे त्याचे मार्ग काही आहेत का, त्यासाठी ते सगळं वजन ते सगळं ओझं आपण पार्टनरच्या खांद्यावर टाकावं का, हा प्रश्न इकडे येतो. की ज्या गरजा आणि मग ते जेंडर काही पण असो तिथं त्या अपेक्षा पार्टनरकडनं पूर्ती अपेक्षा करणं हे खरं तर खूप अनफेअर आहे. बरोबर. पुन्हा यासाठी काय केलं पाहिजे, म्हणजे जर का असं होत असेल आणि तुम्हाला रिअलाइज झालं की ओके माझ्या बाबतीत हे असं होत आहे, तर मग काय केलं पाहिजे जनरली? पहिली बारी म्हणजे जर का तुम्हाला कळत असेल तर तुमचं अभिनंदन, कारण हे कळायला खूप वेळ लागतो. हे प्रश्न पडणं दूर ते पडत नाहीत, खूपदा पडले तर उत्तर मिळायला वेळ लागतो, उत्तर मिळाली तर खूप उशीर झालेला असतो आणि मग तिकडं त्या हायवेवरनं परत गाडी युटर्न घेऊन नवीन रस्ता शोधणे खूप अवघड होऊन बसतं. तुम्हाला तो प्रश्न पडला आणि त्यावर उत्तर मिळाली तर तुमचं अभिनंदन. आता हा जो टाईप आहे हा पूर्णपणे पुसला जातो का, किंवा तर त्याची अशी ठाम उत्तर नाही आहेत, कदाचित नाही जात, पण किमान त्याची तीव्रता आपण कमी करू शकतो का, आणि त्यात अडकून न पडता त्याच्या पलीकडे जाऊन विचार करू शकतो का, हा इकडं प्रश्न येईल. आणि किमान इकडं अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे ते म्हणजे भान, अवेअरनेस, की ही माझी डिमांड कुठून आली आत्ता, आली असेल तर ती किती रास्त आहे, ती किती प्रमाणात माझा पार्टनर पूर्ण करू शकतो, हे स्वतःला विचारत राहणं, पार्टनरशी कम्युनिकेट करत राहणं की ही माझी गरज आहे, ती न लाजता त्या पार्टनरला व्यक्त करणं खूप गरजेचं आहे. पार्टनर समोरचा तयार असेल, सक्षम असेल ती भागवायला गरज तर काही प्रॉब्लेम नाही, पण सुरुवात होते अवेअरनेसनी, सेल्फ अवेअरनेसनी. आणि मग तिकडं पुढची पायरी ती म्हणजे कम्युनिकेशन. आणि मग तिकडं अपेक्षा मॅनेज करायला लागू शकतात की प्रत्येक गोष्ट पूर्ण करायला माझा पार्टनर तयार असेल, सक्षम असेल असं काही नाही. त्यासाठी आपल्याला आपलं काम पण करायला लागू शकतं. ही
म्हणजे आपण आता मला वाटतं सगळ्या गोष्टींचं सोल्युशन किंवा एक सार हेच आहे की तुम्ही सेल्फ अवेअर किती आहात याच्यावरतीच सगळ्या पुढच्या गोष्टी ठरतात आणि कम्युनिकेशन हा एक महत्त्वाचा फॅक्टर त्याच्यामध्ये येतो. सेल्फ अवेअर असण्याच्या बाबतीत आपल्याला आपल्या गोष्टी हातात राहत नाहीत अशा पण सिच्युएशन्स खूप वेळा येतात. म्हणजे जसं की आता मी पर्टिक्युलरली मुलगी मुलाला झुलवते किंवा झुरवते याबद्दल मी जास्त बोली. मुलं पण असतात मुलीनं हे करणारी. पण जेव्हा असं असतं की एखाद्या मुलाला एखाद्या मुलीविषयी काहीतरी वाटतंय, खूप डीप काहीतरी वाटतंय आणि मुलीला हे माहिती आहे की त्या मुलाला आपल्याविषयी असं काहीतरी वाटतंय, ती कधीच क्लोजर देत नाही. ती सतत त्याला म्हणजे तिला पण ते आवडतंय, तिला पण ते चालतंय, तिचा वेगळा बॉयफ्रेंड आहे, तिचं वेगळं आयुष्य चालू आहे, पण हे एक तिला स्ट्रिंग ओपन ठेवायचं आहे. आणि ह्यामध्ये त्या मुलाची होणारी फरफट आणि त्या मुलाचा होणारा त्याच्या आयुष्यावरचा परिणाम ही खूप मोठी गोष्ट असते. आणि मग तिथे आपण जेव्हा म्हणतो की सेल्फ अवेअरनेस, तर तिथे तो सेल्फ अवेअरनेस कामच करत नाही. बिकॉज तो इतका तिच्यासाठी वेडापिसा झाला आहे की आता तो काहीच म्हणजे देर इज नो चान्स की तो पुन्हा कमबॅक करेल किंवा काहीतरी करेल जोपर्यंत ती मुलगी त्याच्या आयुष्यातनं किंवा त्याच्या नजरेआड जात नाही. आता ते मुलीला कळत असतं, मुलगी त्याला क्लिअर साईन्स देत नसते. तिने एकदा त्याला नाही म्हटलेलं असतं पण ती परत त्याच्या बाजूला येऊन बसणार आणि हे सगळं असं चालू असलं तर यामध्ये मुलाने काय केलं पाहिजे. आणि त्याने म्हणजे तो सेल्फ अवेअरनेस कदाचित कधीच वर्क नाही होणार. तर त्या बाबतीत मग त्याने काय प्रिकॉशन्स घेतल्या पाहिजेत, काय असू शकतं की जे त्याला त्यातनं बाहेर काढेल. आणि हा प्रश्न विचारण्याचं कारण ही असंख्य उदाहरणं मी माझ्या आजूबाजूला आत्ता बघतेय. एक तर मुलगी किंवा मुलगा कोणी ना कोणी काहीतरी या सगळ्या गोष्टीतनं जात असतं आणि जो बिचारा वल्नरेबल स्टेटमध्ये असतो त्याची खूप आयुष्याची हेळसांड होते. तर त्यात त्या माणसाने किंवा त्या मुलाने किंवा त्या मुलीने कसं डील केलं पाहिजे. एकतर म्हणल्याप्रमाणे अवेअरनेस भान महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी परिस्थिती समजून घेणं गरजेचं आहे. की इथं मुलीच्या बाजूनीकडं काय होताना दिसतंय की जेव्हा एखाद्या व्यक्तीला तिशी डिपेंडंट बनवते कुठेतरी तिचा सेन्स ऑफ पॉवर तो गोंजारला जातोय की तिला ते महत्त्व मिळतंय जे कदाचित आधी नव्हतं मिळालं. जर का आपण जेंडर म्हणून विचार केला मॅक्रो व्ह्यूतनं तर कदाचित जे आधी पॉवरलेस वाटत आलेलं आहे तर इथं आता मी ती पॉवर इकडनं गेन करायला बघते. हे जर का आपण जेंडरशी जोडायचं झालं तर तिथनं ते येऊ शकतं की नुसतं त्या व्यक्तीपुरता विचार केला तर कदाचित त्या व्यक्तीला लहानपणी कधीतरी पॉवरलेस वाटलं असणार आहे की मला तेव्हाच लक्ष मिळालं, अटेन्शन मिळालं की जेव्हा मी हे पॉवर अशी विधवड केली की जेव्हा मी कोणाला तरी तेवढा भाव नाही दिला, तेव्हा कोणाला तुम्ही तेवढा अटेन्शन नाही दिला आणि मग त्या व्यक्तीला असं करायला लावलं तेव्हा मला ती पॉवर मिळाली असा तो अनुभव असू शकतो. तर हे समजून घेणं की असं काहीतरी होत असावं. आणि तिथं करताना एक प्रश्न स्वतःला जरासा काटेकोरपणे आणि थोडासा शिस्तीने विचारायला लागू शकतो की एकतर तुझी अशी कुठली गरज आहे जी भागत नाही आहे या क्षणी की ज्याच्यामुळे तुला ह्या व्यक्तीकडे अट्रॅक्शन वाटते की हे करताना तुला काय होतं यातनं ह्याची जाणीव होते का की त्या एक वन सायडेड ह्याच्यामध्ये स्वतःची किती फरफट होते जाणवत आहे का मुळात. कारण ते खरं तर त्या प्रसंगात खूप ग्लोरियस वाटत असतं की आपण खरं तरी खूप त्यात एक रोमॅन्स असतो त्या वन सायडेड प्रेमामध्ये. त्या रोमॅन्सच्या खाली तुला किती त्रास होतो याची जाणीव आहे का. ती जाणीव असेल तर हे सहन करायची तुझी स्वतःची लिमिट काय आहे हे हा प्रश्न स्वतःला विचारला आहे का. ती लिमिट क्रॉस झाली असेल तर मग तू कुठल्या लिमिटपर्यंत ते सहन करणार आहेस, ॲट व्हॉट कॉस्ट हा पण प्रश्न येतो तिकडे. आणि मग तिथं बऱ्याचदा असं होतं की अशी कुठली गरज आहे जी भागत नाही आहे ह्याची उत्तर कधी कधी खूप वेगळीच निघतात आणि मग ती भागवायला मग अशा दुसऱ्या प्रकारच्या त्या अटेन्शनचा मग मार्ग अवलंबला जातो. तर हा प्रश्न विचारायला इथनं सुरुवात होते, त्याची जी उत्तरं मिळतील त्यानुसार मग पुढचा मार्ग ठरतो. बरोबर.
खूप इम्पॉर्टंट आहे हे. आणि मला वाटतं असं पॉडकास्टमध्ये त्याचं उत्तर नाही मिळू शकत, खूप डीप जावं लागत असावं कदाचित. पण मला असं वाटतं की यातनं आपण एक गोष्ट हीच सांगू शकतो, मग ती तरुण पिढी असो किंवा कोणीही असो, की तुम्ही या गोष्टीपर्यंत पोचायचा प्रयत्न तरी करावा. आणि तो केल्याशिवाय म्हणजे मला असं वाटतं की खूप खूप जास्त काहीतरी कॅलिबर असलेला माणूस जेव्हा अशा स्ट्रगल्समध्ये जातो तेव्हा तो स्वतःला प्रूव्ह करू शकत नाही आणि मग तो सगळीकडे कमी पडत जातो. तर असं कोणाच्या बाबतीत होऊ नये आणि जितकं त्यातनं पटकन बाहेर पडता येत असेल तितकं पडलं पाहिजे. सो खूप गोष्टी आहेत दादा ज्या अजून डिस्कस करायच्या. म्हणजे आपण टच पॉईंट म्हणत होतो काल, ह्याला टच पॉईंट करू, याला टच करू, याला टच करू, पण खूप राहिले. तर म्हणजे आता इतका वेळ आपण बोलतोय पण तरीसुद्धा मला वाटतं अनेक गोष्टी आहेत ज्या अजूनही डिस्कस करण्यासारख्या आहेत. सो मला वाटतं हे असे सेशन्स आपण अजून घेत जाऊया. मी लिटरली याला पॉडकास्ट नाही, याला सेशन म्हणते, बिकॉज मी आत्ता खरोखर असं मला वाटतं की मी थेरपी घ्यायला बसले इथे. आणि खूप छान तू मला म्हणण्यापेक्षा आता आपल्या ऑडियन्सला हे एक्सप्लेन केलंस की ह्या म्हणजे मला ह्यातनं हे एक समजलं की तितक्याच कॉम्प्लेक्स आहेत मुलांच्या रिलेशन्स. जे काय रील्स दाखवतात ते थोटांड आहे आणि खोटं आहे की मुलं खूप सिम्पल असतात. मुलं अजिबात सिम्पल नसतात. मुलांमध्ये उलट मुली कॉम्प्लेक्स आहेत हे त्यांना मान्य तरी आहे, मुलांना अजून ते मान्यच करता येत नाही. हा मला खूप मोठा मुद्दा इथे वाटतोय. सो आय थिंक आपण आत्ता इथे थांबूया, पण आपण परत भेटूया आणि आपण परत असं या गोष्टीबद्दल डिस्कस करूया आणि आपल्याला असंख्य विषय मिळत जाणार आहेत असं मला वाटतंय. सो हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला यातनं तुमचा टेकअवे काय होता हेही कमेंट करून सांगा. तुम्हाला या विषयामध्ये अजून काय ऐकायला आवडेल हेही सांगा. आणि आरपार यूट्यूब चॅनलला अजिबात सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण सबस्क्राईब केलं तरच आमचे नवीन एपिसोड्स तुम्हाला कळणार आहेत आलेले. आणि धन्यवाद दादा. तुला कसं वाटलं? खूप मोकळं वाटलं मला बोलून. आणि एवढ्या गोष्टी ठरवलेल्या ज्या होत्या मनामध्ये त्याच्या कितीतरी पलीकडे जाऊन बोलता आलं आणि अजून केवढा तरी बाकी आहे. त्यामुळे लुकिंग फॉरवर्ड टू इट. खूप इगरली लुकिंग फॉरवर्ड टू इट. खूप मजा आली मला. येस, थँक्यू सो मच. Thank you. Thank you for having me.